नमस्कार, मी नितीन आरेकर. वाचता वाचता हा व्हॉट्सअप समूह आणि मराठीसृष्टी.com वतीनं मी तुमच्या सगळ्यांचे आजच्या संवादाच्या कार्यक्रमामध्ये आदरपूर्वक स्वागत करतो. मागच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण मराठीमधले लोकप्रिय आणि वेगळी वाट चोखाळणारे लेखक अनंत सामंत यांच्या बरोबर संवाद साधला होता. आणि तो संवाद इतका रंगत गेला की जवळपास 1 तास 45 मिनिटं तो संवाद सुरू होता. प्रेक्षकांच्याकडनंही उत्स्फूर्त प्रश्न येत होते. नंतर आम्हालाच आणि आपल्या सगळ्यांच्या विनंतीनंतर असं वाटलं की या लेखकाशी पुन्हा एकदा आपण जास्त वेळ गप्पा मारल्या पाहिजेत. तर आज पुन्हा एकदा नव्याने आपण संवाद साधणार आहोत एका अपरिचित अनंताशी. अनंत सावंत सर, तुमचं पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये स्वागत. मागच्या आपल्या चर्चेचा शेवटचा प्रश्न आपल्याला जो विचारला होता तो साधा सोपा सरळ होता. डॉक्टर पद्मजा कुलकर्णी यांनी तो प्रश्न इथे चॅटबॉक्स मध्ये विचारला आणि नंतर मी तुमच्यापर्यंत तो पोहोचवला. अर्थात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझी विनंती आहे, जर तुम्हाला अनंत सामंत यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर चॅटबॉक्स मध्ये टाका. तुमच्या वतीनं तो प्रश्न विचारण्याचं धैर्य मी करेन. सामंत सर, मागच्या वेळेला जो प्रश्न विचारला होता तो साधा सोपा सरळ होता की तुम्ही आत्मचरित्र कधी लिहिणार, आणि त्याच्यावरचं तुमचं उत्तर होतं जयवंत दळवींचा दाखला दिला आणि त्यानंतर म्हणालात की दळवी म्हणाले, मग एवढी वर्ष माझ्या साहित्यातून तुमच्यापर्यंत काय आलं? आत्मचरित्र तर होतं, पण इथे तुम्ही थांबलात. आपण त्याच्या पुढे बोलूया. तुम्ही या प्रश्नाला प्रतिसाद द्यावा अशी विनंती आहे. प्रयत्न करतो. कारण मला ह्या विषयांवर बोलायची सवय नाही. मी तसा लेखकच आहे, निव्वळ लेखक आहे. मी थोडासा मोबाईल मध्ये म्हणजे काही लोकांना आपल्याला लिंक शेअर करायचे आहेत म्हणून माझं लक्ष तुमच्याकडे आहे. नो प्रॉब्लेम. थँक्यू. तर त्यामुळे मला तुमच्या खूपशा अशा कठीण प्रश्नांची उत्तरं द्यायला थोडं कठीण जाईल. सांभाळून घ्या. मला असं वाटतं की म्हणजे चरित्रात्मक कादंबरी किंवा साहित्याकडे वळायच्या अगोदर मी पेंटिंग्सकडे येईन. म्हणजे खास करून गायतोंडे. जसे गायतोंडे माझं आवडतं व्यक्तिमत्व आहे आणि गायतोंडांच्या पेंटिंगचं किंवा त्यांचं एक वैशिष्ट्य असं की ते पेंटिंगवर कधी सही करत नसायची. त्यांच्या पेंटिंगवर कधी स्वतःची सही असत नसायची. गायतोंड्यांचं म्हणणं असं होतं की माझ्या छातीवर मला असा बिल्ला लावून फिरावा लागत नाही गायतोंडे म्हणून, तर माझ्या पेंटिंगवरती तो बिल्ला लावायची काय गरज आहे. ते पाहिल्याबरोबर ओळखता आलं पाहिजे की हे गायतोंड्यांचं पेंटिंग. ह्या बोलण्याचा अर्थ असा होतो की गायतोंड्यांना असं म्हणायचं होतं की त्यांचं पेंटिंग मधून तेच रिफ्लेक्ट होतात. गायतोंड्यांच्या पेंटिंग मधून गायतोंडे रिफ्लेक्ट होतात. प्रत्येक चित्रकाराचं चित्र हा इट हॅज टू बी सोल. ऍट द सेम टाइम म्हणजे मी एकदा गायतोंड्यांवरती एक लेख लिहिला होता, त्याच्यामध्ये पण याचा उल्लेख केला होता की पिकासोचं चित्र हे त्याच्या सहीच्या म्हणजे सही असल्याशिवाय त्याला पिकासोची किंमत मिळत नसायची. पिकासोच्या पेंटिंगला म्हणजे एकदा एक एजंट घेऊन गेला आणि काही अंतरावर गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की पिकासोने काढून दिलेल्या गठ्ठ्यामध्ये पेंटिंगच्या एकावरती पिकासोची सही नाही आणि तो धावत परत आला होता आणि त्यांनी पिकासोची सही घेतली होती. कारण पिकासोच्या सहीशिवाय पिकासोच्या पेंटिंगला किंमत नव्हती आणि गायतोंडेंच्या चित्रावर सहीला काही अर्थच नव्हता. अगदी कोणी फार आग्रह केला आणि सही केली तर ते पेंटिंगच्या मागे करायचे. तर मला वाटतं साहित्यामध्ये सुद्धा किंवा प्रत्येक माणूस जेव्हा कुठलीही कला निर्मिती करतो, म्हणजे आपण जर का मायकेल अँजेलोच्या वेगवेगळ्या कलाकृती पाहिल्या तर मायकेल अँजेलोचा डेव्हिड खूप जणांनी कॉपी केला, हजारो स्कल्प्टर्सनी तो कॉपी केला असेल, पण मायकेल अँजेलोच्या डेव्हिड मधून जे रिफ्लेक्ट होतं, जे आपल्यापर्यंत पोहोचतं, ते इतरांच्या डेव्हिड मध्ये पण पोहोचत नाही. आणि हा डेव्हिड मधून पोहोचणारा आपल्यापर्यंत असतो तो मायकेल अँजेलो असतो. हे त्याचं कारण आहे. प्रत्येक मूर्तिकार हा त्याच्या मूर्तीतून आपल्यापर्यंत पोहोचतो, प्रत्येक चित्रकार हा चित्रातून आपल्यापर्यंत पोहोचतो. मला वाटतं साहित्याचं तसंच असतं. आता आपण व्हिज्युअल्स मध्ये आहोत म्हणून आणि आणखी एक उदाहरण घेतो की पेंटिंग आणि कॉपी मधला फरक आहे. कॉपी ऑफ अ पेंटिंग अँड पेंटिंग.
जे ओरिजिनल पेंटिंग असतं त्याच्यामधून आपल्याकडे चित्रकार पोचतो, पण पेंटिंगची कॉपी जेव्हा होते त्याच्यातून चित्रकार आपल्याकडे कितीसा पोचतो कोणास ठाऊक, पण कॉपी करणारा निश्चितच पोचत नाही. तेव्हा जो कॉपी करणारा असतो तो चरित्रात्मक चित्र काढत नाही, किंवा कॉपी करणाऱ्याच्या पेंटिंगमध्ये स्वतःचं चरित्र किंवा स्वतः असत नाही. त्याच्यासाठी ते ओरिजिनल असावं लागतं, आणि ते जर का ओरिजिनल असलं तर त्याच्यामध्ये चरित्र असल्याशिवाय म्हणजे राहूच शकत नाही. आणि हे तर कादंबरी किंवा अक्षर कलेमध्ये, की जिथे तुमच्याकडे व्हिज्युअल काही नसतं, अक्षरातून शब्द येतो, शब्दातून वाक्य होतं, वाक्यातून परिच्छेद होतो, त्याच्यामधून एक सीन तयार होतो, तो लेखक वाचकाच्या मनामध्ये तयार करतो, आणि वाचक ते स्वतःच्या दृष्टीने बघतो, स्वतःच्या मनामध्ये बघतो. हा जो प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये लेखक हा असतोच किंवा असावाच लागतो, कारण तो त्याच्या पलीकडे, कारण जे लेखकाने पाहिलेलं आहे ते त्याला जागं करायचं आहे वाचकाच्या मनामध्ये. म्हणजे ते वाचकाने सुद्धा पाहिलेलं असावं लागतं, ते लेखकाने सुद्धा पाहिलेलं असावं लागतं, आणि ते दोघांच्या दृष्टिकोनातला फरक हा त्यांच्या सहसृजनात आणि सृजनामध्ये येऊ शकतो. पण मुळामध्ये त्याच्यामुळे लेखक त्यांनी न पाहिलेलं, न ऐकलेलं, न वाचलेलं ह्याच्या पलीकडे जाऊच शकत नाही. त्याची जरी प्रतिभा असली, त्याची जरी कल्पना असली, तरी त्या कल्पनेचा बेस हा सत्य असतो. आणि ह्या सत्यामध्ये लेखकाचा दृष्टिकोन दडलेला असतो. लेखक हा मानसिक दृष्ट्या त्याच्यामध्ये गुंतलेला असतो, आणि तोच लेखक त्या कृतीमधून व्यक्त होत असतो. तर जर का एखाद्या कोणाला असं म्हणावंसं वाटलं की लेखकाने चरित्रात्मक लिहू नये किंवा कादंबरीमध्ये त्याचं चरित्र येऊ नये, तर मला असं वाटतं की त्या माणसाला साहित्य कृती म्हणजे काय हेच कळलेलं नाही मुळात. किंवा याला दुसरा एक हे असू शकतो की चरित्रात्मक म्हणजे काय, माझ्याबद्दल, स्वतःबद्दलचं किंवा स्वतःशी संबंधित असं काहीही असता कामा नये. तर एक तर ती कॉपी असायला पाहिजे, म्हणजे ते दुसऱ्या कोणाची तरी संबंधित जग आपण उचलून आणलेलं असायला पाहिजे, किंवा आपण स्वतः म्हणजे कोण याचं भान प्रत्येकाला असतंच. म्हणजे मला काय समजतं, मी जर का असं म्हणलं की मी आयवा मारूमध्ये नाहीये, तर मग मी कोण आहे? म्हणजे त्याच्यामध्ये आयवा मारूमध्ये शर्ट पॅन्टीतला मी सोडून बाकी पूर्ण मी आलेला आहे. म्हणजे फक्त शर्ट पॅन्टीत मावतो तेवढाच मी का? बाकीचं माझ्या भाऊचं कुटुंब, माझ्या भोवतालचं जग, माझ्या भोवतालचं गाव, हे म्हणजे जर का मी नसलो तर मी म्हणजे एक्झॅक्टली कोण? तर जे अशा प्रकारचं साहित्य निर्माण करतात की जे इतरांना त्यांचं चरित्रच वाटावं, पण त्यांना ते त्यांचं जर का चरित्र वाटत नसलं, तर मग हे जे मी आहे ते एवढे स्वतः लहान आहेत किंवा स्वतःला लहान समजतात की ते फक्त त्यांनी घातलेल्या कपड्यामध्ये वापरतात. बाकी आजूबाजूचं वातावरण हे त्यांच्यामध्ये त्यांना मी नाही असं म्हणायचं असावं असं मला वाटतं. त्याच्याशिवाय ते तसं होणारच नाही. कारण खूपदा चरित्रात्मक कादंबरी लिहू नये असं म्हणणारे चरित्र लिहित असतात खूपदा, किंवा तेच लिहित असतात स्वतःच्या जाती. आता समजा की एका लहानशा गावातून बाहेर न पडणारा माणूस जर का कादंबरी लिहितोय, तर तो जगाबद्दल लिहू शकत नाही. तो त्याच जगाबद्दल लिहिणार जे त्यांनी पाहिलेलं आहे, जिथे तो जगलेला आहे, जिकडची माणसं त्याच्या ओळखीची. पण आता तुम्ही जर का न्यूयॉर्क पासून म्हणजे जपान पासून अमेरिकेपर्यंत फिरलेला आहात, किंवा रशियापासून न्यूझीलंड पर्यंत गेलात, नॉर्थ मोस्ट पासून साऊथ मोस्ट आणि ईस्ट मोस्ट पासून वेस्ट मोस्ट पर्यंत फिरलाय, तर ते सगळं जग तुम्हीच आहात ना. व्हॉट एव्हर यू हॅव सीन, म्हणजे तुम्ही म्हणजे कोण, तुम्ही स्वतः म्हणजे कोण, तुम्ही स्वतः म्हणजे तुमचा अनुभव, तुम्ही स्वतः म्हणजे तुम्ही पाहिलेलं जग, तुम्ही तुमच्या आकलनामध्ये जे काय बसलं ते तुम्ही आहात. म्हणजे प्लॅटोच्या थेअरीप्रमाणे की जर का व्हॉट एव्हर यू नो एक्झिस्ट अँड व्हॉट एव्हर यू डोंट नो डझंट एक्झिस्ट, तर जे एक्झिस्टिंग माझ्यासाठी आहे ते सगळं मिळूनच मी होतो.
आणि तेच माझं चरित्र आहे. माझं चरित्र म्हणजे माझी उंची, रुंदी, छातीचं माप नाही. मी म्हणजे मी पाहिलेलं जग, मी म्हणजे मी कोळून प्यालेलं जग, मी म्हणजे माझं सभोवताल. आणि तसं जर का असलं तर लेखकाला आत्मचरित्र लिहिण्याशिवाय पर्यायच नाही. जर का तो कादंबरी किंवा कथा स्वतःच्या प्रतिभेतून, स्वतःच्या अनुभूतीतून लिहित असला, अनलेस इट इज अ कॉपी ऑफ समथिंग, ते दुसऱ्या कोणाचं तरी जग तो जर का म्हणजे त्यांनी जरी भावानुवाद केला, म्हणजे मी जेव्हा लांडगाचा म्हणजे व्हाईट फँगचा भावानुवाद केला आणि लांडगा आणली, जॅक लंडनचं व्हाईट फँग्स मी अनुवादित केलं, तर त्या अनुवादामध्ये सुद्धा अनंत सामंत असणारच, त्याचं चरित्र असणारच. कारण जॅक लंडन जो मला समजला, ज्या दृष्टिकोनातून समजला, तो इकडे येतं ना, त्याच्यामध्ये अनंत सामंत येणारच आणि तो यायलाच पाहिजे. ते आणि आला तरच ती कलाकृती होऊ शकते. नाही तर इट विल बी अ झेरॉक्स कॉपी or the photocopy of something that you have already read or found somewhere, isn't it? हे माझं आकलन आहे. त्याच्यामुळे मला चरित्रात्मक कादंबरीमध्ये कुठेही दोष वाटत नाही असण्यामध्ये, किंवा मला तर असं वाटतं की त्याच्याशिवाय दुसरं काही असूच शकत नाही. इव्हन अ सायन्स फिक्शन लिहिणारा माणूस सुद्धा, जुल्स व्हर्ननी जर्नी टू द मून लिहिताना सुद्धा किंवा टाइम मशीन सुद्धा लिहिताना त्याला बेस जो होता तो त्याचा होता, स्वतःचा होता. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी तो येतोच स्वतः. सो दॅट ऑल्सो बिकम्स अ चरित्रात्मक इन सम सॉर्ट. आणि हे ज्याला कळत नाही त्याला साहित्य कला म्हणजे काय हेच कळलेलं नाही असं मला वाटतं. सामंत सर, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक देशांना भेट दिली आहे तुमच्या व्यवसायाच्या निमित्ताने, आणि अगदी तरुण वयात भेट दिली आहे. किती किती देश होते, कोणते कोणते देश होते ते? मला वाटतं सोपं उत्तर म्हणजे मी कुठल्या देशांना भेट दिली नाही हे सांगितलं तर सोपं जाईल जरा. म्हणजे ज्या देशांना किनारा आहे अशा सर्व देशांमध्ये मी गेलो, एक्सेप्ट फॉर मी फक्त रशियामध्ये गेलो नाही. रशियामध्ये गेलो नाही आणि युकेला गेलो नाही, युनायटेड किंगडमला गेलो नाही. म्हणजे मी जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये महिने राहिलो. लोक मला म्हणायचे तू इंग्लंडमध्ये का जात नाही, पण तेव्हा एक तुम्ही म्हणालात तसं की मी खूप लहान होतो, अक्कल थोडी कमी होती आणि ब्रिटिशांच्या राज्यात मी पाय ठेवणार नाही अशा एका वृत्तीने मी युके मध्ये गेलो नाही. आहे का युके मध्ये, ब्रिटनमध्ये आहे का बघण्यासारखं? खरोखर 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 म्हणजे मी इंग्लंडमध्ये शेक्सपियर आहे, इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड आहे, इंग्लंडमध्ये केम्ब्रिज आहे, इंग्लंडमध्ये अख्ख्या जगावरती राज्य करणारी शासन व्यवस्था आज मोडकळलेली का असेना पण ती आहे, आणि तुम्हाला जावंसं नाही वाटलं? नाही, कारण आता मी तुम्हाला सांगितलं तसं. आणि किंवा तुम्ही जे सगळे शेक्सपियर वगैरे म्हणालात ना, म्हणजे मी जेव्हा ज्या काळामध्ये तिथे गेलो तेव्हा मी लेखक अजिबातच नव्हतो. तुम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं तसं की मी बाबूराव अर्नाळकर वाचले होते, फॅन्टम वाचला होता, विवेकानंद वाचले होते. लेखक म्हणजे काय मला माहित नव्हतं. लेखकाला माझ्या दृष्टीने किंमतच नव्हती किंवा साहित्यालाही तशी काही नव्हती. मी आज सुद्धा मला साहित्यापेक्षा किंवा कलेपेक्षा सुद्धा म्हणजे मोर दॅन मनुष्य निर्मित गोष्टींपेक्षा ईश्वर निर्मित किंवा निसर्ग निर्मित गोष्टींकडे माझा ओढा जास्त आहे. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो की मी पॅरिसमध्ये 3दा गेलो. मी पॅरिसमध्ये मोर दॅन 10-15 डेज राहिलोय, पण मी ऐफेल टॉवर वरती सुद्धा चढलो नाही किंवा लुव्हरला पण गेलो नाही. हे खूप मोठं पाप आहे मला आज कळतं. म्हणजे ऐफेल टॉवर सोडून द्या, पण लुव्हरला न जाणं हे एक खूप मोठं पाप मी केलं. पण तेव्हा मला माहित नव्हतं हे पाप आहे ते. मी तिथे फिरलो, मी अनेक तिकडच्या माणसांना ओळखतो, मी तिकडच्या लोकांना खूप भेटलो, मी तिकडच्या गावातून फिरलो, तिकडच्या विन्यार्ड्स मधून फिरलो. म्हणून मला लुव्हरबद्दल तशी काय माहिती नव्हती. आणि म्हणजे मोनालिसा वगैरे असं ऐकून माहिती होतं किंवा मी व्हॅन गॉगचं चरित्र वाचलेलं होतं, पण मला तो माणूस म्हणून आवडला. मला त्याचा सनफ्लॉवर किंवा असं म्युझियम मध्ये काढलेलं एक आर्ट गॅलरी मधलं चित्र बघायला जावं असं नाही वाटलं. अगदी फ्रँकली सेइंग, जसं मला ऐफेल टॉवर चढावं असं नाही वाटलं. विमानातून पॅरिस पाहिलेलंच आहे, आणखी चढायला त्या लोखंडाच्या ढिगावर कशाला जायचं. त्याच्यापेक्षा मी तिकडच्या कॅफेज मधून फिरलो, मी तिकडच्या माणसांशी बोललो, भेटलो. आय लव्ह मीटिंग पीपल. मला इंटरॅक्शन आवडते.
मला गाव आवडतं, मला पाऊलवाटांवरून चालायला आवडतं, मला झाडा रानामध्ये फिरायला आवडतं. मी जे फ्रान्स पाहिलंय ना ते आपल्या फार थोड्या लोकांनी पाहिलं असेल, म्हणजे जे तिथे महिने राहतात लोकांनी फ्रान्स पाहिलेला असेल, आणि असे भारतीय फार कमी असतील मला वाटतं की, कारण ते युजली टूर बरोबर जातात, धावत धावत एफएल टॉवर वरून येतात, धावत धावत लुव्र बघतात, धावत धावत सगळं करत. मी तसा कधीच कुठे गेलो नाही. आणि भारतात कुठे फिरलाय? ते पण एक मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे भारतामध्ये मी महाराष्ट्र सगळा फिरलोय, महाराष्ट्रातले सगळे किल्ले पालथे घातलेत. एकदा म्हणजे अलीकडचीच गोष्ट सांगायची तर मला अल्लाउद्दीन खिल्जीचा मार्ग बघायचा होता. म्हणजे मी कादंबरी लिहित होतो, त्याच्याकरता मला ती साधारण टोपोग्राफी बघायची होती. म्हणून मी एकदा आपल्या मकरंद जोशींना पण मी विचारलं होतं की हा रूट माझा कसा वाटतो. म्हणजे मुंबईवरून निघायचं, नाशिक, चाळीसगाव, एलोरावरून महेश्वरला जायचं, महेश्वरवरून मांडू गाठायचा, मांडूवरून चित्तोडला जायचं, चित्तोडवरून उदयपूर, आणि उदयपूरवरून बॅक वेस्ट कोस्टनी परत बॅक टू बॉम्बे, भडोचवर. तेव्हा मकरंद जोशींनी मला सांगितलं ते का मूर्खपण आहे, पण तो तुम्ही करू शकता, तुम्ही जा. आणि हा मी झेन मधून केला होता, आणि झेन मधून मी आणि माझा मुलगा आणि बायको एवढे 3 जण होतो. अरे वा. हा एक प्रवास आम्ही पण हा सुद्धा असा, म्हणजे आम्ही जवळजवळ 10 दिवस फिरत होतो. म्हणजे परत जे लोकांनी जो चित्तोड पाहिला नाही किंवा जे महेश्वर पाहिलं नाही ते आम्ही पाहिलं, असं पायी भटकायचं, दिवसेंदिवस राहायचं, दिवस राहत. आणि मी दिल्ली पाहिली. बाकी मी फारसा भारत पाहिलेला नाही. काश्मीरला एकदा जायचं ते राहून गेलं, पण दुसरी एक स्टोरी ती नंतर सांगेन. सर, पण मला असा प्रश्न पडलाय की तुम्ही जगभरामध्ये फिरताय, भारतामधून तिथे गेलाय, परत भारतामध्ये परत आलाय. आता ज्या वेळेला परदेशामध्ये असलेलं तुमचं जगणं, परदेशातल्या लोकांना भेटणं, त्यांचं एकूण त्या लोकांचं जगणं, वागणं, खाण्यापिण्याच्या सवयी, राहण्याच्या सवयी, चालण्याच्या सवयी, व्यवहाराच्या सवयी, आणि भारतामधल्या खाण्यापिण्याच्या, चालण्याच्या, व्यवहाराच्या, राहण्याच्या, परस्परांशी संवाद साधण्याच्या सवयी, यांच्यामध्ये तुम्हाला असं स्वतःला तुलना करायची कधी वाटली का? आणि केली असेल तर ती तुम्ही कशी केली? नाही, मी स्वभावामध्ये तुलना केली, आणि ती आयवामारू मध्ये येते. त्याचं मला खूप अट्रॅक्शन होतं. मी तुलना नाही केली. मी म्हणजे कुठेही गेलो, शिप कुठल्याही पोर्टला लागली की लोक युजली काय करतात की किनाऱ्यावरती शॉपिंगला किंवा साईट सीइंगला जायच्या आधी शिपवर भरपूर खाऊन घेतात. म्हणजे त्यांना किनाऱ्यावरती काही खावं लागत नाही आणि त्यांचं पोट भरलेलं असतं. माझं उलटं असायचं. मी त्या दिवशी शिपवर खात नसायचो, आणि मी तिकडे जाऊन लोकल फूड कुठे मिळेल हे बघायचो. तिकडचं जेन्युइन जिथे आपल्याला खाणं मिळतं तिथे जायचं आणि ते खायचं, आणि आय यूज्ड टू एन्जॉय दॅट. आणि मला कुठेही, म्हणजे मी तुलना नाही केली कधी, पण मला सर्व प्रकारचं आवडायचं. मला जेवढं फ्रेंच आवडायचं तेवढंच मलेशियन किंवा तेवढंच थाई फूड आवडायचं. म्हणजे त्या काळामध्ये आपल्याकडे हे अनहर्ड ऑफ होतं. आणि दुसरं म्हणजे मी हॉटेल मॅनेजमेंट करून गेलेलो असल्यामुळे मला या सगळ्याची थोडीफार माहिती होती. आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एक होते की आम्ही 5 स्टार मध्ये सुद्धा स्वतःचं अंगण असल्यासारखं फिरतो, आणि आमच्या इतर छंदांमुळे आम्ही झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा आमचंच अंगण असल्यासारखं फिरायचो. त्याच्यामुळे सर्व प्रकारच्या जगामध्ये मी सहजपणे वावरायचो. म्हणजे ती पोलीस लाईन असू देत किंवा ताज असू दे, किंवा म्हणजे ताजमध्ये एकदा मी पैज लावून, मला वाटतं दॅट वॉज इन 69-70 असेल, फाटक्या जीन्स आणि फक्त एक स्लीवलेस बनियन घालून, ज्याला आपण पूर्वी सँडोज म्हणायचो, असा घालून ताजमध्ये गेलोय, ताजच्या टॉयलेटमध्ये. आणि बरोबर 10 जणांना घेऊन गेलो होतो, पंजाबी आणि दिल्लीची पोरं, पैज लावून. ते झाल्यानंतर शामियानामध्ये मी जेवणार, आणि त्याचं सगळ्यांचं खाण्याचं बिल त्यांनी द्यायचं. तो एक मर्सिडीज बेंचच्या मालकाचा मुलगा, मी इकडचा जो एजंट होता दिल्लीचा, त्याच्या मालकाचा मुलगा होता, त्याच्याबरोबर पैज मारली. आम्ही ह्याला गेलो होतो, एलिफंटाला गेलो होतो, आणि बोटीने येताना बोटीच्या टप्पावर बसून आलो. ती लॉन्च असते तिच्या, उन्हाळ्याच्या दिवसात, मे महिन्यामध्ये, आणि सगळे घामाने थपथपलेले. मी अंगातला कुर्ता काढून टाकला होता, अंगात सँडल होतं, आणि ते सगळे म्हणायला लागले गेटवेला उतरल्यानंतर आपल्याला टॉयलेट कुठे मिळतं. मी म्हटलं ताजमध्ये. तर त्यांनी मला वेड्यात काढलं, आपल्याला ताजमध्ये घेणार कोण. म्हणजे ते सगळे असे टॉप क्लास होते. आम्ही मॅक्सवेल भवनचे विद्यार्थी होते ते, आणि सगळ्यांचा व्हिसा यायची वाट बघत होते.
दे आर रेडी टू गो टू जर्मनी. सगळे बडे बाप ते बेटे होते, पण तशा घाणेरड्या चेहऱ्यांनी आणि घामेजून ताजमध्ये जायची त्यांची हिंमत नव्हती. पण ताज आम्हाला असं आमच्या तळहातासारखं माहित होतं. मी तिथे काम केलं होतं, नोकरी केली होती तिथे, पार्टीज अटेंड केल्या होत्या. त्याच्यामुळे सरळ बिंदास आतमध्ये जाऊन टॉयलेटमध्ये बसून मग आम्ही शामियानामध्ये मी सँडोज बनियान घालून त्या दिवशी जेवलो होतो. आणि हे सगळे अतरंगी उद्योग आहेत. म्हणजे आमच्या भाषेमध्ये मी ज्या तरुण होतो तेव्हा अतरंगी हा शब्द होता. हो, पण माझ्यासाठी हे कॉमन होतं, म्हणजे नॉर्मल होतं माझ्यासाठी. हे आणखी एक गोष्ट आहे, म्हणजे अविरत शंकर सारडानी वाचली होती. म्हणजे आता शंकर सारडा ते गेले, आय एम व्हेरी सॉरी अबाउट इट, पण त्यांनी मला जेवढं सपोर्ट केलं तेवढं फार थोड्याने केलं असेल, अगदी आयवा मारूपासून. आणि मला अजून आठवते की अविरत त्यांनी महाबळेश्वरला माझ्या झोपडीमध्ये बसून वाचली होती. महाबळेश्वरला माझा एक झोपड होता, त्याच्यात बसून त्यांनी ती वाचली होती. आणि ते पण महाबळेश्वरचे मूळचे. हा, सारडा मूळचे महाबळेश्वरचे. तर ती वाचल्यानंतर, अविरत वाचल्यानंतर ते मला म्हणायला लागले, सामंत हा सुपरमॅन आहे तुमचा हिरो. तर मी म्हटलं की आणि ती स्टोरी ऍक्च्युली म्हणजे खूपशी माझ्या अवतीभोवतीच्या माणसांची, खऱ्या माणसांची होती. एक शेवटचा चॅप्टर सोडला तर आणि परत एकदा त्याच्यातलं जे काल्पनिक होतं ते त्यांना सगळं पटलं. मी पॅरागाव वगैरे अशी जी फिक्शन तयार केली होती पटली. ते म्हणायला लागले ती खरी आहे, महाबळेश्वर मधली आहे, पण ह्याच्यातले हे जे तरुण आहेत हे फार हे सुपरमॅन आहेत. म्हटलं नाही सारडा सर, हे म्हटलं आपल्याकडे तुम्ही जर का कुठल्याही एमटीडीसी, त्यावेळेला खूप गव्हर्नमेंट आपलं एनकरेज करत होतं तरुण मुलांना व्यवसायात येण्याकरता, एमएसएफसी त्यांना लोन देत होतं, सबसिडीज देत होतं. आणि असं म्हटलं की तुम्ही अशा कुठच्याही एमएसएफसीनी लोन दिलेल्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये गेलात तर हे 56 तरुण तुम्हाला मिळतील. ही सुपरमॅन नाही आहेत. दिस इज द रिअल युथ ऑफ इंडिया. ही खरी महाराष्ट्रीयन युथ आहे, जी मराठी साहित्यामध्ये आलेलीच नाहीये ही. आणि मी अशा तुम्हाला दाखवतो आणि याच्यातली खूपशा गोष्टी मी केलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही ज्याला अतरंगी म्हणता, हा तुम्ही पहिल्यांदा वापरा, म्हणजे आता जो शब्द वापरला तो एकदा रीमानी मला सांगितलं, तू अतरंगी आहेस. म्हणजे ती एकदा मला भेटली. त्या काळामध्ये नाना, प्रत्येक वेळेला नाना पाटेकर प्रत्येक वेळेला आयवा मारू, अविरत आणि केफाई बद्दल लिहायचं आणि त्याच्यावर मला सिनेमा काढायचा असं म्हणायचं. मी नानाला जाऊन कधी भेटलो, मला रीमा सांगत होती सारखी की जाऊ दे नानाला भेट. मी म्हटलं मी भेटणार नाही, त्याला भेटायचं तर मला भेट. तुम्ही दोघंही अतरंगी आहात, असं तो शब्द वापरला. तुमच्या दोघांची भेट कधी झाली नाही अजूनपर्यंत? नाही झाली ना, नंतर झाली. एक म्हणजे नाना जेव्हा साहित्य नाट्य संमेलनाचा अध्यक्ष नाशिकमध्ये होता मला वाटतं, तेव्हा फर्स्ट टाइम झाली होती. आणि त्याच्यानंतर मग अनेकदा अशीच पण ओझरती झाली, अशी सविस्तर भेट नाही झाली. असं कुठेतरी हॉटेलच्या लॉबीमध्ये किंवा कार्यक्रम संपल्यानंतर नाना अगदी कडकडून मिठी मारतो आणि कुठे आहेस, कसं आहेस वगैरे विचारतो. माझा खूपदा भाषणात उल्लेख करतो. सर, तुम्ही आता इथे एक समाधान व्यक्त केलं, नाट्य संमेलनाचा उल्लेख केला, पण तुम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वाटेला फारसे गेलेले दिसत नाही. नाही गेलो. का बरं? दोनदाच बोलत नाहीत? नाही बोलतात ना, बोलवायचे. आता थकले मला वाटतं, आता नाही बोलवत. का जात नाही तुम्ही? म्हणजे पहिल्यांदा मी सातारा संमेलन अटेंड केलं. मी आयुष्यात पहिलं अटेंड केलेलं साताऱ्याचं, दॅट वॉज 1993 मला वाटतं. विद्याधर गोखले त्याचे 93 सालचं. तर ते संमेलन छान झालं आणि सारडानी बोलवलं म्हणून गेलो होतो तिथे. आणि मला माहिती नव्हतं, म्हणजे उत्साही होतं तेव्हा, सगळंच होतं आणि आय एन्जॉयड दॅट. दुसरं संमेलन मंडूचं, सॉरी इंदोरचं, जिथे विजयराजाध्यक्ष होत्या. तर ते एक अटेंड केलं. त्याचे ती सोडून बाकी मुंबईच्या आसपास झालेल्याला कधीतरी आपलं तासभरासाठी गेलो, पण ते पण मी पुस्तकं मिळवण्यासाठी वगैरे असं गेलो तर. नाही तर मी नाही फिरलो संमेलनाच्या ह्याच्यात. एक तर त्याच्याबद्दल येणाऱ्या बातम्या, म्हणजे त्या बातम्यांमधून दिसणारं संमेलनाचं रूप, आणि फ्रँकली सांगायचं तर मला गर्दी आवडत नाही. म्हणजे गर्दीत मी राहू शकत नाही. मला आयडेंटिटी आवडत नाही. म्हणजे कुठच्याही पुस्तकावर माझा फोटो नाही. मला रस्त्यावरती अनंत सामंत म्हणून नाही ओळखलं तर मला खूप बरं वाटतं. म्हणजे मला लेखक किंवा अनंत सामंत
असं मी कोणालाही लोक स्वतःची नाममुद्रा उमटावी म्हणून काय 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 उद्योग करत असतात. फोटो छापणं, फोटो आला नाही म्हणून नाराज होणं, त्याच्यावरनं मग भांडणं करणं असं चालतं. तुम्ही तर एकदमच उलटे आहात. नाही, कारण मला माझं स्वातंत्र्य हवं असतं. रस्त्यावरती फिरताना मला माझं स्वातंत्र्य हवं असतं. मला कुठेही, म्हणजे माझा फार अगदी सभ्य मराठी शब्दात सांगायचं, गोती माझी यांनी केली. आपलं बायपासचे दिवस म्हणून माझं जे सदर चालू होतं महाराष्ट्र टाइम्समध्ये, आणि त्यावेळेला मला रस्त्यावरती माणसं ओळखायला लागली. आणि मला त्याचा एवढा प्रॉब्लेम, म्हणजे मला असं भीतीच वाटायची आपला समोरचा माणूस आपल्याला ओळखतोय की काय. अगदी खादी ग्रामोद्योग मध्ये किंवा टाटाच्या बॉम्बे हाऊस मध्ये सुद्धा मला लोकांनी ओळखावं ह्याचा मला खूप खूप प्रॉब्लेम व्हायचा. त्या बायपासच्या दिवसाबद्दल अनेक डॉक्टर लोक अजूनही ते पुस्तक शिफारस म्हणून करतात बरं का. म्हणजे माझ्या काही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ज्यावेळेला मी आपल्या कार्यक्रमाच्या बद्दल, पहिल्या कार्यक्रमाबद्दल शेअर केलं, त्याला 1-2 डॉक्टरांनी मला सांगितलं की बायपासचे दिवस हे पुस्तक आम्ही लोकांना रेकमेंड करतोय, जरूर वाचा. थँक्यू. ऐकून बरं वाटलं. पण त्याची आवृत्ती कधीच संपली, म्हणजे ती उन्मेषनी काढली होती मेधा राजहंसाने. मग आता परत काढायला हवी. त्यांची पहिलीच, मला वाटतं त्यांना असं म्हणतात की संपवायला खूप त्रास झाला असं तेव्हा. म्हणजे ते त्याचं कौतुक करतात आणि खूप खूप लोकांकडून मी ऐकलंय. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याने ते संपवायला खूप त्रास झाला. त्या पहिल्याच आवृत्तीने थकल्या. तेव्हा पुढच्यांची काय आय डोंट. पण कोणाला काढायची असली तर म्हणजे इकडे माझं जाहीर अगदी परवानगी. मराठीसृष्टी.com निनाद प्रधान मला मेसेज टाकतायत, याचं आपल्याला ई बुक करता येईल बरं का. बायपासचे दिवस ई बुक जरूर करता येईल. ओके. निनाद बघ, नंतर तू सामंत सरांशी बोल आणि त्याच्यानंतर काही करता आला तर उत्तम गोष्ट आहे. हो, जरूर. पण सामंत सर, मगाच्या परत एकदा 2 प्रश्न आधीच्या प्रश्नाकडे वळतो. बोलता बोलता आपल्या एकातून दुसऱ्यातून तिसरे असे प्रश्न येत गेले. पण माझा आधीचा प्रश्न असा एक होता तुम्हाला, की अन्य देशांमध्ये फिरत असताना त्यांचं जगणं आणि भारतीयांचं जगणं याच्यामध्ये तुम्ही काय कसं समजून घेता त्या लोकांना, आणि तुम्हाला स्वतःला आवडलेला देश कोणता होता? खरं आयवामारूचं जे लिखाण आहे ना, जे मी साधारणतः SSC नंतर हॉटेल मॅनेजमेंटला गेलो. हॉटेल मॅनेजमेंट झाल्याबरोबर मी शिपवर गेलो. म्हणजे माझा करता काळ, म्हणजे मी समज आल्यापासून थोडीफार जर का आली असेल तेव्हा, तर म्हणजे अजूनही मला समज आली नाही असं लोक म्हणतात, पण समजा मी म्हणजे शिपवर गेलो तेव्हा एक 18-19 वर्षाचा 20 वर्षाचा होतो असेल. वेर वॉज आय? हा प्रश्न काय होता? आपला प्रश्न होता की परदेशामधलं जगणं, जगण्यातलं कसं पाहता, आणि परदेशामधलं जे जगणं होतं. करेक्ट. दोन जगण्यातला फरक. तर जगण्यातला म्हणण्यापेक्षा मी वृत्तीतला म्हणतो. म्हणजे जगणं खूप लेवलवरती असतं, पण वृत्ती साधारण एकच असते सगळ्या लेवल्सवरती त्या देशामध्ये, असं माझ्या लक्षात आलं. अविरतवरती एक, खरं तर अविरत मध्ये एक शेवटचा खूपशी अशी 15-20 पानं आहेत त्याच्यावरती, की हा फरक कशामुळे असतो. तो कशामुळे असतो हे सोडून द्या. पण मी कळत्या वयामध्ये किंवा कळायला लागल्यापासून मी त्या शिपवरती गेलो आणि तिकडे म्हणजे वेगवेगळ्या नॅशनॅलिटीजशी संबंध आला. म्हणजे आमच्या शिपवरती इंडोनेशियन्स होते, चायनीज होते, फिलिपिनोज होते, ब्रिटिश होते, आणि अशा देशांमधून फिरताना त्यांचे एजंट यायचे, पायलट्स यायचे, ते भेटायचे. आणि त्यावेळेला खूप अशा अचानक घडणाऱ्या गोष्टी म्हणजे ऍक्सिडेंट्स किंवा काही कठीण प्रसंग असे यायचे. आणि त्या काळामध्ये म्हणजे अगदी माणूस इंजर्ड होण्यापासून, मरण्यापासून, किंवा खूप म्हणजे जहाजावर जहाज आपटणं किंवा अशा जीव घेण्या ज्या गोष्टी असतात ह्या घडत असताना त्या नॅशनॅलिटीचा माणूस कसा वागतो हे मला खूप असं जाणवायचं. म्हणजे एकदा ह्या अशा सगळ्या नॅशनॅलिटीज मध्ये ट्रॅव्हल केल्यानंतर मी एका शिपवरती ज्या गेलो त्याच्यामध्ये सगळे खलाशी भारतीय होते. मी पहिल्यांदा भारतीय खलाशांबरोबर काम करत होतो. माझी कंपनी अमेरिकन होती तेव्हा त्याच्यामध्ये खलाशी कधीच भारतीय नव्हते. काही ऑफिसर्स भारतीय असायचे, इंजिनियर्स अँड ऑफिसर्स. तर मी पहिल्या दिवशी असं म्हणजे सकाळी मला जाग आली, ते बाहेर जोर जोराने हिंदीमधून ते ओरडत होते,
मैं तेरा खून करूंगा, तेरा जान ले लूंगा, खून पिऊंगा वगैरे. आणि बाहेर गेलो तर वरती चिपस्टोड होता, खाली चिपकूक होता जिन्याच्या, आणि चिपकूकच्या हातामध्ये चॉपर होता. तर मला तर कळेना ह्या दोघांपैकी आवरायचं कोणाला. आणि ते झाल्यानंतर म्हणजे मी कुणाला आवरायचा विचार करायच्या आधीच बाजूनी दुसरा एक इंडियन ऑफिसर आला. तो म्हणायला लागला, अरे तुम डरो मत, जाऊन झोप तू. थोडा वेळ तो खालून ओरडणार, थोडा वेळ हा वरून ओरडणार, आणि नंतर दोघं आपापल्या कामाला सुखाने लागणार. ते काही मारणार नाही, कोण कोणाचा खून पिणार नाही आणि कोण कोणाला कापणार नाही. ह्याच्या उलट चायनीज किंवा फिलिपिनोजचं असायचं की ज्या दिवशी मेसरूम मध्ये सन्नाटा असेल, क्रू मेस वेगळी असायची. तिथे सन्नाट असेल त्या दिवशी समजायचं आज कोणातरी हाळ मोडली. म्हणजे त्यांच्यामध्ये की त्या मेसमधलं जेवण बिवण सगळं शांतपणे संपलं की ते त्यांची जागा शोधायची आणि तिकडे एकमेकाला मारून जोडून काय जे आपापलं समाधान करून घ्यायचं. तो हा जो फरक आहे की जीवावरती खेळण्याचा, म्हणजे पानिपतच्या लढाईमध्ये अब्दाली आपण गोलाची लढाई खेळू शकत नाही हे जे उघड झालं ना, हे आज तागायत तसंच आहे की आपण मरण अंगावर घेऊ शकत नाही किंवा आपण त्याला फेस करू शकत नाही. ही प्रत्येक गोष्टीतली वृत्ती. आता मी तुम्हाला स्त्रीवादी ह्याच्यामध्ये अँगल मधून जर का सांगायचं तर फ्रान्समध्ये एकदा बसमधून ट्रॅव्हल करत असताना एक बाई उभी आहे म्हणून मी तिला उठून बसायला सीट दिली, तर ती म्हणाली, नो प्लीज यू सिट डाऊन, आय स्टँड, फ्रेंचमध्ये. तर मी तिला म्हटलं, म्हणजे मी बसलो परत, पण मला ते अस्वस्थता वाटायला लागला, अस्वस्थ. आणि इतर कोणीच तिला जागा देत नव्हतं. आणि काळा गोरा हा भेद नव्हता. म्हणजे युरोपमध्ये फिरताना खूपदा ते पण बघावं लागतं की तुम्ही गोऱ्या बाईला बसायला जागा दिली तिला तो कधी तिचा अपमान पण वाटेल. पण इथे फ्रान्समध्ये तसं नव्हतं आणि मुळात ती इटालियन वगैरे अशी कोणतरी असं. तर मी तिला परत 2 मिनिटांनी उठून म्हटलं, वाय डोंट यू सिट, आय एम टायर्ड ऑफ सिटिंग. आणि मला खरोखर बसायची फारशी सवय नाही. म्हणजे शाळेपासून मी उभा बाकावर किंवा बाहेर वाढवायचो. तर ती रागावली माझ्यावर, ती चिडली. ती म्हणायला लागली, व्हॉट यू थिंक, कांट आय स्टँड? म्हणजे मी उभी राहू शकत नाही का, तू उभा राहू शकतो? तर मी बाई आहे म्हणून तुम्हाला बसायला जागा देतोयस का? हा तिला अपमान वाटला. तिला स्त्रियांसाठी राखीव जागा नको होती. स्त्रियांसाठी राखीव जागा देणं हा तिला स्त्रियांचा अपमान वाटला. असे प्रकारचे अनुभव आहेत, असे अनेक प्रकारचे जगात आलेले अनुभव आहेत. आणि त्या अनुभवातून मी जेव्हा आयवामालूवर इथे परत आलो, मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्यावेळेला डिक्लेअर केल्यामुळे, सबसिडी असल्यामुळे आणि महाबळेश्वर हा बॅकवर्ड एरिया डिक्लेअर केल्यामुळे मी तिकडे हॉटेल उभं करायचं ठरवलं. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा आयुष्यात माझा सरकारी लोकांशी संबंध आला. आणि मग तिकडचा एकंदर भ्रष्टाचार, एकंदर रेड टेप, एकंदर जातीपातीतले भेद, हे सगळं मला आयुष्यात पहिल्यांदा तिथे बघायला मिळालं. मी 1980 मध्ये ती जमीन घेतली आणि आय वॉज फ्रस्ट्रेटेड. म्हणजे तोपर्यंत मला माझ्या आईचा फ्रीडम फायटरनी माझ्या डोळ्यासमोर ठेवलेला गांधी नेहरूंचा देश माहित होता. मला ती संस्कृती माहित होती. मला वडिलांच्या प्रामाणिकपणामुळे ते प्रामाणिक ऑफिसर्स किंवा प्रामाणिक गव्हर्नमेंट ऑफिसर्सची सवय होती. त्या एकाएकी सगळ्यावरती पाणी फिरलं. आणि मी फक्त हे सगळं माहीत नसल्यामुळे, माझ्या इग्नोरन्समुळे त्या रेड टेपिझम मध्ये, म्हणजे मला सिमेंट हवं होतं महाबळेश्वर मध्ये बांधकामाला, तेव्हा ते रेशलिंग चालू होतं सिमेंटचं आणि मला सिमेंट मिळू शकत नव्हतं. आणि तेव्हाच्या एका अधिकाऱ्याने मला सांगितलं की काय आहे सामंत, तुम्ही नुसतं अर्ज करता आणि कधी मिळणार विचारता, तुम्ही आर्किटेक्टला कमिशन देता, फी देता की नाही अमुक एवढं, तुम्ही इंजिनियरला देता की नाही, तसंच तुम्हाला सरकारी माणसाला द्यावी लागते. आणि ती टक्केवारी ठरलेली असते, ती द्या, लगेच तुम्हाला पोतं मिळेल. आता मी म्हटलं नाही देणार, मी देणार नाही. तू तिथे IAS ऑफिसर आहेस, तू इथे बसून तू शपथ घेतलेली आहेस की माझ्या नागरिकांसाठी काम करेल, मी एक पैसा देणार नाही तुला. आणि त्या ज्या ऑफिसमध्ये बसलो होतो ते ब्रिटिशकालीन ऑफिस होतं, तेव्हा सिमेंट असण्याची शक्यता नव्हती. मी विचार करत होतो नेहमी तिथे जाऊन बसायचो तेव्हा की हे कशाने बांधलेलं असेल. आणि तेव्हा माझ्या डोळ्यासमोर इतके कॉलेज डेज मध्ये पाहिलेले किल्ले आले, स्पेशली सिंधुदुर्गाचा आपला जंजिरा आला. आणि मग मी ठरवलं की चुन्यात बांधकाम करायचं.
आणि मी बेळगाववरून वडार आणले. वडार हे चुन्यामध्ये फार सुंदर बांधकाम करतात. आणि माझा एक मावस भाऊ माझा मार्गदर्शक म्हणून आला, ज्यांनी गावागावामध्ये कन्स्ट्रक्शन केलं होतं, उमेश पंडित म्हणून. आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली मी चुन्यामध्ये बांधायला सुरुवात केली. आणि चुन्यात बांधलेली पाण्याची टाकी 20 वर्ष पाणी धरून ठेवत होती. म्हणजे बांधकाम तर सोडूनच दे. तर हे जे सगळं मला अनुभवायला मिळालं, जे ह्या अडचणी आल्या ते सोडून द्या, पण हे मला जे सरकारी खात्यातला जे सगळं अनुभवायला मिळालं, ह्या देशातली माणसं अनुभवायला मिळाली, त्याच्यामधून असं डोकं फिरायचं माझं. आणि नंतर मग मी तो बुडालो त्याच्यामध्ये. गव्हर्नमेंट केसेसमुळे आणि गव्हर्नमेंट पॉलिसीजमुळे मी या प्रोजेक्टमुळे टोटली अडकलो. मी बँकरप्ट झालो. माझ्याकडे जगण्याकरता पैसे नव्हते. मराठी कथा लिहून मिळणारे पैसे सुद्धा मला हवेसे वाटावेत एवढा मी दरिद्री झालो होतो. आणि त्यावेळेला म्हणजे बाहेर फिरायला जागा नाही, आपण आई बायकोला 2 वेळचं नीट खाऊ देऊ की नाही ही शंका मनात यावी, या फ्रस्ट्रेशन मधून बाहेर जायला पैसे नव्हते. मग घरात बसून करायचं काय? भाचवंड घरात होती, त्यांची पानं फाडलेली घेतली आणि आईबाबाला लिहायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्यामध्ये माझ्या नकळत त्यातले जे नॅशनॅलिटीज आहेत, त्यातला अमेरिकन आहे, त्यातला ब्रिटिश आहे, त्यातला फिलिपिनो आहे, त्यातला चायनीज आहे, यांच्या वृत्ती त्याच्यामध्ये येत गेल्या इन कम्पॅरिझन विथ इंडियन अनंत सामंत. हे मला नेहमीच जाणवत होतं. आणि मी हे जगभर बघत आलो, नकळत टिपत आलो. मागच्या वेळेला सांगितलं की ते आपल्यामध्ये मुरत जातं, कुठेतरी मातीमध्ये पाणी मुरत जातं, तसं ते मुरत जातं. ते कुठेतरी खोलवर जाऊन साचून राहतं आणि तिथे पोकळी मिळाली तर त्याच्यातून ती निर्मिती होत राहते आतमध्ये. सो हा वृत्तीतला फरक मला कायम जाणवला. म्हणजे खाण्यापिण्यापेक्षा सुद्धा खाणं एन्जॉय. पण मला कायम वाटत आलं ही वृत्ती आपल्याकडे का नाही, ही वृत्ती आपल्याकडे का नाही. म्हणजे आपल्याकडे पालथं पडून डोळे खराब होईपर्यंत चित्र काढणारा मायकेल अँजेलो नाही. जसं नेल्सनचं कौतुक झालं इंग्लंडमध्ये, तसं आपल्याकडे कान्होजी आंग्र्यांचं होऊ शकत नाही. त्याला आपणच बुडवतो आणि आपण त्यांना आपणच मारतो. हे सगळं जाणवत होतं मला. म्हणजे खाण्यापेक्षा किंवा तिकडच्या आयफेल टॉवरपेक्षा, तिकडच्या लुब्रपेक्षा, तुमच्या शेक्सपियरपेक्षा, म्हणजे मला बकिंगहॅम पॅलेसपेक्षा सुद्धा रायगडाच्या पडक्या भिंती कायमच आवडत आल्या. सो दॅट्स हाऊ आय एम. ते माझं जग आहे. तुम्ही नेहा सावंत आहेत, त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला की एवढं सगळं आपण बोलतो आहोत, एवढ्या ठिकाणी प्रवास केलेला आहे, आता तुम्ही म्हणता की माझं जगणं सगळं त्या कादंबऱ्यांमधून येतच असतं, पण स्वतंत्रपणे प्रवास वर्णन वगैरे असं काही लिहावंसं वाटलं नाही का तुम्हाला? नाही, मला तर खूपच म्हणजे अरसिक असं नाही म्हणणार मी. पण मला नेहमी अस्तित्वातून प्रवास, म्हणजे जग जसं आहे, मला असं वाटतं की ज्यांच्याकडे प्रतिभा नाही त्यांनी जरूर प्रवास वर्णन लिहावं. म्हणजे त्यांनी जरूर रुळलेल्या वाटांवरून जावं असं म्हणेन मी. म्हणजे चांगला शब्द वापरून. मला अशा चुकावतात माझ्याकडून. मला बोलायचं कळत नाही, मी स्पष्ट बोलतो. पण ज्याच्याकडे प्रतिभा आहे ना, त्यांनी अजून न रुळलेल्या वाट्या, म्हणजे नसलेल्याच वाटा, यू शुड फाइंड देम. लोकांसाठी आपण प्रवास वर्णन कशासाठी लिहितो की लोकांना त्याच्याबद्दल अट्रॅक्शन वाढतं. आपलंच कौतुक नसतं त्याच्यामध्ये. आपल्याला आपण पाहिलंय, पण ज्यांनी पाहिलेलं नाही त्यांना ते सांगावं असं वाटतं की असं असतं, अस्तित्वात आहे, ते जाऊन बघा. प्रकाशकाची पुस्तकं विकली जावीत म्हणून प्रवास वर्णन मला वाटतं कोणी लिहित नसावं, किंवा स्वतःचं नाव व्हावं म्हणून लिहित नसावं. मूळ उद्देश हा असावा की मी पाहिलं, तुम्ही पाहिलं नाहीये, जाऊन बघा. तर मला असं वाटतं की ज्याच्याकडे प्रतिभा आहे, ज्याच्याकडे कल्पनाशक्ती आहे, त्यांनी हे मला दिसतंय, हे होऊ शकतं. लिलियनचा बखारमधला कृष्णाजी भट होऊ शकतो, K5 मधला K5 असू शकतो. हे आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांच्यासारखे व्हा, लर्न टू बी दॅट, क्रिएट दॅट वर्ल्ड. जग आहे तसं लिहिण्यापेक्षा जग असावं तसं लिहिणं, असावं तसं उभं करणं आणि तसं ते तयार करण्याची, म्हणजे ड्रीम दॅट यू कॅन मेक ट्रू.
हे जे कलामांचं जे वाक्य वा, ते प्रतिभावंताला, ते ज्याच्याकडे थोडीफार, ज्याला वाटत नाही त्याला ठीक आहे, त्यांनी ते अस्तित्वातलं रडगाणं जरूर रडत जावं. पण मला माझ्या वाचकाला फ्रस्ट्रेट करायला आवडत नाही. तो वाचतो, तो कशासाठी वाचतो? म्हणजे आचार्य अत्रेयांनी नाटक कसं असावं असं सांगताना सांगितलं होतं की जो माणूस तिकीट विंडोवरती पैसे देऊन नाटकगृहात आलेला आहे तो काय म्हणतो की मला फसवा, टेल मी लाईस. मी पैसे देऊन आलोय, माझी सगळी दुःख मला त्या नाटकगृहाच्या बाहेर ठेवायचे आणि मला कुठेतरी आवडेल असं काहीतरी, मला जे सुख देईल, रिझवेल असं काहीतरी मला बघायचं, त्याच्याकरता मी पैसे दिले. आणि तो तयार होऊन तिथे बसलाय पडदा उघडायच्या आधी, पडदा उघडायची वाट बघत. आणि तो तुमच्या हातामध्ये, आता तुमच्या हातात आहे की तुम्ही त्याचं नरड पकडा आणि ते नाटकाच्या शेवटच्या क्षणेपर्यंत सोडू नका. आणि ते तुम्हाला जर का एवढा विलिंगली आलेला, स्वतःचे पैसे खर्च करून मला फसवा असं सांगून आलेल्या माणसाला, म्हणजे फसवा म्हणजे नॉट इन दॅट सेन्स, नॉट इन द बॅड सेन्स. फसवा म्हणजे मला जे माझी दुःख आहेत ते दुःख नाही आहेत, ही दुःख मी दूर करू शकतो, मी सुखाने राहू शकतो, माझ्या आयुष्यात सुख येऊ शकतं, हे तुम्ही त्याला सांगा. आय थिंक तुम्ही जे आता म्हणताय आचार्य अत्रेयांना कोट केलं, परंतु तुमच्या कादंबऱ्यांमधून, तुमच्या कथा लेखनामधून अशा पद्धतीने तुम्ही लोकांना फसवलेलं नाहीये. तुम्ही लोकांना त्यांच्या लेखनापासून, म्हणजे तुमच्या लेखनामधून तुम्ही त्यांना जीवनाच्या सत्यापासून दूर नेलेलं नाहीये, काल्पनिक जग उभं केलेलं नाहीये, पण तरीही ते एंटरटेनिंग आहे, खूप मनोरंजक. एक मिनिट, मी नुसतं एंटरटेनिंग म्हणणार नाही. आणि मी परत एकदा सांगतो, फसवणं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, मला अशा छानशा शब्दांची कबूल पण म्हणजे तुम्ही जर का एक मराठी साहित्य पाहिलं, म्हणजे तुम्ही पुरस्कार विजेते अशी मराठी साहित्य घ्या एक, की त्याच्यामधून तुम्हाला खूपदा आक्रोश, अन्याय, शोषण, शोषित, पीडित, जातीपातीतले मतभेद, जातीमुळे, म्हणजे स्त्री आणि पुरुष जात सुद्धा, म्हणजे त्यांनी जातच सोडली नाहीये कुठची, त्या आणखी नवीन नवीन जाती निर्माणच करत जायची आणि त्या कुंपणातली फक्त चिखलच हे करत बसायचा. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की जे जगातलं सौंदर्य ते सुद्धा आहे. म्हणजे स्त्रियांचं शोषण होत नाही असं मी म्हणत नाहीये, स्त्रियांचं होतं, पुरुषांचंही होतं. म्हणजे अगदी शोषणच काढायचं झालं त्याचा जर का आलेख, तर इतिहासापासून आजपर्यंत, म्हणजे अगदी महाभारत सुद्धा तुम्ही जर का घेतलं तर त्यात जेवढ्या पुरुषांचं शोषण झालंय तेवढ्या स्त्रियांचं नाही झालं. सरळ गोष्ट आहे. पण मला त्याच्यामध्ये पडायचं नाहीये, मला असं कुठेही तुलना करायची नाहीये की कुणाचं शोषण होतं आणि कुणाचं नाही होत. पण आता माझी एक मैत्रीण जिला मुलं आहेत, जी विवाहबद्ध आहे, जी सरकारी अधिकारी आहे, जी मिडल एज्ड आहे, ती मुंबईमध्ये रात्री 12-12:30 नंतर माझ्या घरातून जेवून निघते. इव्हन इतर ठिकाणी सुद्धा, मी पुण्यात असलो, पुण्यात, नाशिकमध्ये असलो, नाशिकमध्ये, तिला सोबत मला सोड असं ती सांगत नाही, मला घरापर्यंत सोड, रात्र खूप झाले असं सांगत नाही. ती स्वतः एकटी जाते. अगदी सुरुवातीला पहिल्यांदा ती जेव्हा माझ्या बोरिवलीच्या घरातून निघाली रात्री 12 नंतर, तेव्हा मी तिला विचारलं सोडू का? ती म्हणाली नको, मी रिक्षा करून जाईल. मी तिला म्हटलं की तू घरी पोहोचल्यानंतर मला फोन कर. मग ती एक 20-25 किलोमीटरवर राहत होती. मी साधारण मला अंदाज आला की अर्ध्या तासात पोचायला पाहिजे. मी तिला अर्ध्या तासाने फोन केला, पोचलीस का? तर मला तो रिक्षाचा आवाज येतो, ती रिक्षाने जात होती. तर ती म्हणाली नाही अजून जाते, पण काय लागलं तर तुला फोन करीन. आणि तिने फोन बंद केला आणि 5 मिनिटात तिचा फोन आला. अरे अनंत धावत आहे, मला रिक्षावाला कुठे घेऊन चाललाय समजत नाही, मला खूप भीती वाटते, ताबडतोब ये. मी म्हटलं अगं तू आहेस कुठे ते तरी सांग मला. तेव्हा तिला ते राहवलं नाही आणि ते कळकळून हसली मस्तपैकी. ती म्हणाली मूर्ख माणसा, मी कुठे का असे ना, तू येऊ शकणार आहेस का, पोचू शकणार आहेस का माझ्यापर्यंत? समजतो मला आता मारतोय, तू काय करू शकणार आहेस माझं? उगाच हे नसते खोटे तुझी सहानुभूती हवे कशाला? इट्स नॉट, इट इज युजलेस. ही जुनी घटना नाहीये, ही काही महिन्यांपूर्वीची, काही म्हणजे अलीकडची घटना आहे, आजच्या मुंबईतली घटना आहे. अशा स्त्रिया आहेत, या स्त्रिया अतिशय
सुंदरपणे काम करतात, ह्या पुरुषांना मदत करतात, या पुरुषांना संकटातून सोडवणाऱ्या स्त्री आहेत. त्यांच्याबद्दल का नाही लिहायचं? असे इन्सिडेंट्स होतात, त्यांच्याबद्दल का नाही लिहायचं? म्हणजे ज्या स्त्रिया अशा नसतील, समजा कोणाचं शोषण होती असेल, स्त्रियांचं, पुरुषांचं, मुलांचं, लहान मुलांचं, एव्हरीबडी इज अब्युज्ड इन दिस वर्ल्ड. आय विल नॉट से, या देशामध्ये असं नाहीये. दोन माणसं एकत्र आली की एक दुसऱ्याचं शोषण करतात. तुम्ही जर का एका तुरुंगाच्या कोठडीमध्ये जर का दोन कैद्यांना ठेवलं, तर एक वरचढ असतो आणि खाली असतो. एक दुसऱ्याचं शोषण करतो, निसर्गाचा न्याय आहे. पण तेच शोषण तुम्ही कसं थांबवायचं, किंवा तुम्ही ते का सहन नाही करायचं, किंवा सहन न करता कसं जगावं, ह्याच्यामध्ये जायला मला जास्त आवडतं. आणि तुम्ही म्हणता ते माझ्या कादंबऱ्यांमध्ये येतं, ते K5 मध्ये येतं, ते आयवा मारू मध्ये येतं, ते टॅपडेम मध्ये येतं. टॅपडेम मध्ये अगदी मी मेसेजेस देतो की तुम्ही आत्महत्या करू नका. आत्महत्येला तुम्हाला ज्यांनी कारणीभूत जो आहे त्याचा आधी खूप मरायलाच तयार आहात ना, फासावर चढ ना, हे टॅपडेम सांगतो. इट्स अ डिफरंट व्ह्यू. मला जे लोकांना, मी रंजन नाही करत, मला जे लोकांना आवडतं ते नाही सांगायला जात, पण लोकांना जे आवडावं असं मला वाटतं ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो. सर, आता तुम्ही तुमच्या काही पुस्तकांची नावं घेतलीत, वेगवेगळे तुमची नावच वेगळी असतात. एक 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 किमिक म्हणून तुम्ही ते करताय की ती आपसूक नावं येत राहतात? पाणी पितो, माझा घसा कोरडा झाला. मी अजूनमधून माझ्याकडे कर्जतला 41° टेम्परेचर आहे या क्षणाला. नाही, इकडे मी बाहेर जाऊन पाहिलंच नाही टेम्परेचर किती आहे. भयानक आहे. उष्मा खूप आहे आणि बाष्प आहे. ही सुरुवात जी झाली या तुम्ही म्हणता त्या विचित्र नावांची, मला वाटतं, मला विचित्र नाही म्हणायचं सर, वेगळी म्हणायचं. वेगळी, ओके. मग सांगितलं ना, माझी हीच चूक होते माझी. ओके, वेगळ्या नावाची. माझ्या पहिल्या मी ज्या कथा तुम्हाला सांगितलं, मी स्त्रीला पाठवल्या ना, त्या सगळ्यांची नावं ती होती, कथांची. मी पहिली कथा गेली तिचं नाव ती होतं, मग दुसरी कथा गेली तिचंही नाव ती होतं, मग तिसरी कथा गेली तिचंही नाव ती होतं. मला शेवटी स्त्रीमधून हे आलं की तुम्ही असं का करता, एकच नाव का ठेवता? मी म्हणतो की माझ्या कुठल्याही विषयाला ती हे नाव मला सूट होईल असं वाटतं, आणि विशेष विचार का करायचा. ती इज माय लाईफ. माझं आयुष्य हे तीनी वेढलेलं आहे, माझा जन्म ती पासून आहे आणि मी तीसाठी जगतो आणि ती माझ्यासाठी जगते. सो आय थिंक दॅट इज अ जस्ट सफिशियंट. पण त्यांनी सांगितलं नाही, त्यामुळे तुम्हाला थोड्या वर्षांनी लोकांना कळणार नाही की ही कुठची ती कुठची ती कुठची ती, तेव्हा तुम्हाला वेगवेगळी नावं द्यायला पाहिजेत. तो ही गंमत म्हणून सांगितली. म्हणजे मी नावांना फारसं महत्व देत नाही हे मला सांगायचं होतं. पण पहिली सुरुवात झाली ती आयवा मारूपासून, आणि आयवा मारू परत मी प्रसिद्धी करता लिहिलीच नव्हती, कधी प्रकाशित करणारच नव्हतं, तेव्हा त्याच्यामध्ये काही गिमिक असायचं कारणच नव्हतं. पण आयवा मारू मी जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा ती उज्ज्वलाची कथा म्हणून लिहायला सुरुवात केली. उज्ज्वला मी अनुभवले, पाहिले, आणि तिचं लिहिता लिहिता, म्हणजे मी शोध वगैरे काही घेत नाही, पण लिहिता लिहिता मला जे सापडत गेलं सत्य, म्हणजे 25 दिवसामधला हा जो हे जे परिवर्तन आहे उज्ज्वला मधलं, किंवा हे उज्ज्वलानी एक्झिबिट केलेली एक ताकद आहे, एक तिच्यातला जागा झालेला, तुम्ही मागच्या मुलाखतीत म्हणाला तसा आदिबंध, हा जो आदिबंध आहे हा तिच्यातला जागा झालेला, तिचं मूळ रूप, तिचा मूलबंध. तर हे जागा झालेलं रूप मांडताना माझ्या असं लक्षात आलं की ही उज्ज्वलाची गोष्टच नाहीये. कारण त्याच्यात मिसेस सेनगुप्ता येते, त्याच्यामध्ये ॲना येते, त्याच्यामध्ये आपला रॉस येतो, कॅप्टन रॉस येतो, ॲडम्स येतो, कॅडेट सेनगुप्ता येतो. त्या सगळ्यांचे खूप महत्वाचे रोल आहेत त्या आयवा मारू. म्हणजे इव्हन उज्ज्वलाचा जो जीवन प्रवास त्या 25 दिवसांचा आहे, ज्या काही घटना तिच्या आयुष्यामध्ये घडतात त्या घटना ह्यांच्यामुळे सुद्धा घडतात, त्या घटनांचे रंग ह्यांच्यामुळे पण बदलत जातात.
म्हणजे आपण असं म्हणू की आर्मेचरवरती मातीचा गोळा लावलेला आहे आणि उज्ज्वलाचा आपण करतोय, तर त्याच्यामध्ये या सगळ्यांची थोडी थोडी माती आहे. आणि मग सगळ्यात शेवटी लक्षात आलं की मूळ माती कुठची आहे? ही आयवामारूची आहे. ही कथा आयवामारूची आहे. तेव्हा त्याला दुसरं काही नावच असू शकत नाही आयवामारू सोडून. कारण याला दुसरी एक गोष्ट आहे की लोकांचा त्याच्यामध्ये परत असं होतं की मी ते नाव अनंत सामंत ठेवलंय. म्हणजे एक फिक्शनला सत्याचा भास देण्याकरता एक पहिली कादंबरी होती. मला काय फार कळत नव्हतं, आताही कळतं असं माझं दावा नाही, पण त्याच्यामध्ये मी जो अनंत सामंत तसाच ठेवला. तो मुळामध्ये सुरुवातीला मला प्रकाशित करायची नव्हती म्हणून ठेवला. आणि जेव्हा प्रकाशनाची वेळ आली तेव्हा मला अशोक कोठावळेंनी सांगितलं होतं की हे अनंत सामंत नाव तुम्हाला बदलायचं असेल तर बदला. पण त्यावेळेला ज्या ज्या लोकांनी ती वाचली, म्हणजे अशोक कोठावळे किंवा मधु मंगेश कर्णिक किंवा मला वाटतं शुभांगी पांगे आणि कोणी, की त्या सगळ्यांना किंवा त्याच्या अगोदर सुद्धा ज्यांनी परत केली होती त्या प्रकाशकांशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की त्यांना हे सगळं काल्पनिक वाटतं. त्यांना हे खूप, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की अशक्य कोटीतलं सत्य वाटतं आणि हे जगच त्यांच्या ओळखीचं नाहीये. तेव्हा त्याच्यामधल्या लेखकाचं नाव आपण अनंत सामंत ठेवावं, म्हणजे तेवढा सत्याशी संबंध, म्हणजे दे कॅन रिलेट विथ दिस वर्ल्ड. अनंत सामंत हा एकच दुवा आहे त्या आयवामारू मध्ये, किंवा इन 90s तो होता. म्हणजे 30 वर्षापूर्वी त्या वेळच्या वाचकांना ते समुद्रावरचं जग आणि ती सगळी माणसं याच्यामध्ये तो रिलेट करायला एक आनंद सामंत होता फक्त. तेव्हा मी म्हटलं की हा आनंद सामंत असाच राहू दे, तर त्यांना ते खरं वाटण्याची शक्यता. आणि त्याच्यामुळे ती अनंत सामंतची गोष्ट सुद्धा वाटू नये. इट्स नॉट द स्टोरी ऑफ अनंत सामंत, म्हणून ती आयवामारू. आणि अगदी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की मागच्या मुलाखतीमध्ये तुम्ही ते आदिबंध आणि मूलबंध शब्द वापरल्यानंतर, म्हणजे माझ्यासाठी हे शब्द नवीन म्हणजे होते, मी ऐकले होते खूपदा, पण ते मला असे येऊन चिकटले नव्हते कधी. म्हणजे असे मला त्याच्यावरती विचार करावा असा वाटला नव्हता आणि मला त्याची काहीच कल्पना नव्हती काय प्रकरण आहे ते. म्हणून मी नेहमीप्रमाणे गुगल सर्च मारला आणि मला कार्ल युंग वगैरे भेटला आणि मग मला ते कळलं की हे आदिबंध, मूलबंध, प्राचीन प्रेरणा वगैरे वगैरे हे काय आहे ते. आणि मग मला असं वाटलं की मी केलं ते अतिशय योग्य केलं, पण तरी इट इज अ फेल्युअर. कारण तुम्ही फक्त लेखकाच्या बाबतीमध्ये किंवा कादंबरीच्या बाबतीमध्ये म्हणता, पण समीक्षक आणि वाचकाचे जे आदिबंध आणि मूलबंध आहेत, आयवामारू वाचताना त्यांच्यामध्ये उत्तेजित होणाऱ्या ह्या ज्या प्राचीन रूप किंवा बंध आहेत, आदिबंध आहेत, मूलबंध आहेत, त्यांना एवढं सगळं करून सुद्धा ही उज्ज्वलाची कथा वाटते. म्हणजे आयवामारूची कथा म्हणून त्या मूलबंधापर्यंत पोहोचू शकले नाही. हा, राईट. नाही, त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे की जहाज हाच त्यांचा मूलबंध नाहीये. जहाजाचा त्यांना अनुभवच नाहीये. उज्ज्वला मूलबंध काय आहे? कारण ते महाभारतापासून उज्ज्वला त्यांना भेटत आलेली. जहाज भेटलेलं नाहीये त्यांना जहाजाचा अनुभव नाही, त्यांना कॅप्टन रॉस माहित नाही, त्यांना चीफ ऑफिसर म्हणजे काय माहित नाही, त्यांना समुद्र म्हणजे काय माहित नाही. म्हणजे एकदा मला एका समीक्षकांनी फार छान सांगितलं होतं, म्हणजे सामंत, मी तुमच्याबद्दल कोण बोलत नाही आणि लिहित नाही म्हणजे काय माहितीये का, तो तुमचाच दोष आहे. की तुमचं साहित्य कशामध्ये घालायचं, कुठच्या विभागात घालायचं साहित्याच्या कळत नाही. म्हणजे ते नागरी आहे का नाही, ते ग्रामीण आहे का नाही, ते दलित आहे का नाही, ते ब्राह्मणी आहे का नाही, ते स्त्रीवादी आहे का नाही, घ्यायचं कुठे तुम्हाला, कुठच्या सेक्शन मध्ये घ्यायचं. आणि दुसरं म्हणजे किनाऱ्यावर उभं राहून आम्ही तो फेसाळलेला समुद्र पाहिला तर तो आम्हाला लागतो. जाणार कोण बोटीनी समुद्रामध्ये आतमध्ये तुमच्या बरोबर? तेव्हा तुम्ही विसरा, तुम्ही हे सगळं विसरा. तर तसं ते झालेलं आहे की हे आपल्या आदिबंधामध्ये नाहीच आहे आपल्या वाचकांच्या. आणि मला असं नेहमी वाटतं, म्हणजे म्हणजे माफी मागून तुमची मी असं सांगतो की मला असं वाटतं की मी जेव्हा समीक्षा वाचतो कुठल्याही पुस्तकाची, तेव्हा मला ती समीक्षकाची समीक्षा वाटते.
म्हणजे त्याला कादंबरीचं आकलन काय झालं की तो कादंबरी कशी वाचतो आणि तो कादंबरीबद्दल काय बोलतो ह्याच्यावरून आपल्याला समीक्षक सुद्धा कळतो. त्याचे आदिबंध आणि मूलबंध कळतात. आणि मी समीक्षा वाचली तर तेवढ्यासाठीच वाचतो फक्त, कुठच्याही कादंबरीची, कुठच्याही. म्हणजे आता गाजणारी नदीष्ट असू दे किंवा अगदी प्राचीन काळी राधा किंवा सुटेबल बॉय असू दे किंवा काही असू दे. मी फक्त माझ्या कादंबऱ्यांच्या बाबतीत म्हणत नाहीये. तेव्हा हे जे नावांचं गिमिक K5च्या बाबतीत तेच आहे. K5 ही अतिशय गाजलेली कादंबरी. म्हणजे K5 मी प्रसिद्ध करणार नव्हतो, ती शिरीष पैंच्या आग्रहामुळे प्रसिद्ध केली. म्हणजे त्याच वेळेला K5 जेव्हा गाजली त्याच वेळेला नानांनी असं पुरुष बद्दल म्हटलं होतं की त्याने पुरुष बंद केलं करायचं, कारण लोक नको त्या ठिकाणी टाळ्या देतात. मला भीती वाटली की K5चं पण तेच होईल, आणि म्हणून मी ती दीपावलीमध्ये, दिवाळी अंकामध्ये आली होती. पुढे मी पुस्तक रूपाने वाचकांच्यासाठी दाखवून ठेवलं आपल्याला. येस येस. ते पण, ते मुखपृष्ठ पण फार गमतीशीर आहे. हा, ते गुरु आपलं बाळ ठाकूरांचं आहे. हा, आणि ते मला कधी भेटले नव्हते. ते K5चं करून आले होते आणि तेव्हा मी इथे आलो होतो, ऑफिसमध्ये गेलो होतो, तेव्हा बाळ ठाकूर बसले होते. मी कोठावळ्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा. मी बाळ ठाकूरांना कोठावळ्यांनी सांगितले हे आनंद सामंत म्हणून. तेव्हा बाळ ठाकूर अगदी त्यांचं टिपिकल हलकं स्मित करत त्यांनी म्हणाले ओळखलं मी. आणि त्यावेळेला मी हे कव्हर पाहिलं. कोठावळे म्हणाले तुमच्यासारखाच दिसतोय ना म्हणून. मला त्या, आणि बाळ ठाकूरांच्या आणि माझ्या बाबतीत ते खूपदा झालेलं आहे, अनेकदा झाले. म्हणजे काही वेळेला त्यांनी काढले ओस्टोरीज सुद्धा तसं झालंय की ते खूप मॅच होतं. म्हणजे ते केकू मुसांशी ते मॅच होतं. येस येस. म्हणजे त्यांनी काढलेलं एक सेल्फ पोर्ट्रेट आहे ते त्याच्या खूप जवळ जातं. येस. तर नावाकडे येतो परत की K5च्या बाबतीमध्ये सुद्धा तिला अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळाले, तिच्यावरती खूप लिहून आलं, पण बोललं आणि लिहिलं गेलं मुख्य ते करून त्याच्यातल्या नायिकेबद्दल, जुईलीबद्दल. पण त्यातला मेन आस्पेक्ट जो आहे तो K5 आहे. म्हणजे K5 हा एक सिस्टीमनी तयार केलेला मर्सिनरी, ज्याचं काम शत्रूला मारणं आहे. म्हणजे त्याच्या शत्रूला नाही, K5च्या शत्रूला नाही, स्वतःच्या शत्रूला नाही. तो शिकारी कुत्रा आहे. तुम्ही त्याच्याकडे बोट ज्याच्याकडे दाखवाल त्याचा जाऊन तो नरड पकडू शकतो आणि तो एफिशियंटली मारू शकतो. पण त्याच्यातलं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे जुईलीमुळे होणार, ह्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पुढे तो शिकारी कुत्रा न राहता स्वेच्छेने शिकार करणारा लांडगा होतोय त्या शेवटच्या पानावरती. त्याला कळतं की ही वॉज टिल नाउ ही वॉज इन द फिक्शनल वर्ल्ड, ही वॉज डुईंग फिक्शनल ड्युटीज. आता त्याला खरा शत्रू कोण आहे हे कळलेलं. हे कोणालाही आतापर्यंत कुठल्याही समीक्षकाने किंवा कुठल्याही स्पर्धेतल्या नाटकाने त्याच्यावरती स्टेटमेंट केलेलं नाहीये. म्हणजे त्याचं नाव K5 देऊन सुद्धा. खरं एवढे आपले आदिबंध आणि मूलबंध स्ट्रॉंग असतात. सो इट्स माय फेल्युअर की कदाचित त्यांना आपल्या लेखकांनी स्पून फिडिंगची सवय लावली असेल की ते मी लिहायला पाहिजे शेवटच्या ओळीचं, की त्याचं असं झालं, किंवा मनोविश्लेषण करायला पाहिजे. आपल्याकडे ते खूप आहे. म्हणजे एक लहानशी घटना घ्यायची आणि कांदा सोलल्यासारखं एक एक पातं काढत राहायचं, आणि ते उत्कृष्ट साहित्य असतं. ते वेगवेगळ्या भाषेमध्ये शक्य तेवढं क्लिष्ट करत एक सामान्य गोष्ट रोज घडणारी आयुष्यातली अशी काही सांगायची की ती सामान्य माणसाला आपलं आयुष्यच असामान्य वाटायला पाहिजे. फक्त सगळी फोलपटं काढल्यानंतर आतमध्ये पोकळ काहीच नसतं, एक निर्वात पोकळी असते. मला त्याच्या उलट वाटतं की नो, आय एम नॉट गोइंग टू स्पून फीड. हे सांगितल्यानंतर त्या माणसाला जाणवायला पाहिजे, वाचकाला जाणवायला पाहिजे. नाही जाणवलं तर, एकदा तेंडुलकर म्हणाले होते, त्याला कोणीतरी सांगितलं होतं सोपं लिहा, तेव्हा नाही म्हणायला लागले. ज्यांना समजतं त्यांच्यासाठी लिहितो मी, ज्यांना नाही समजत त्यांच्यासाठी मी नाही लिहित. So there has to be some
खरं आहे सर. अनेक वेळेला ना एखादी गोष्ट गूढ का होते, गहन का होते, का कळत नाही, तर ती वाचकाची किंवा ते समजून घेणाऱ्या व्यक्तीची मर्यादा असू शकते. आणि त्या व्यक्तीला आपल्या सभोवतालच्या ज्या मर्यादा असतात त्या तोडायला इच्छा नसते. आम्हाला आमच्या एका काय म्हणायचं, एक आमचं स्वतःचं एक सुरक्षित कुंपण असतं. त्या कुंपणात राहायला आम्हाला आवडतं. आणि मराठी माणसाची एकूण मर्यादाच अशी आहे, मराठी वाचकाची मर्यादा अशी आहे, की त्याला त्याच्या त्या कुंपणाच्या पलीकडे जायला अजिबात आवडत नाही. आणि नसेल तर आम्ही एक नवीन कुंपण तयार करून घेऊ आणि आम्ही त्याच्यात राहू आणि म्हणू वा वा, आम्ही त्या कुंपणात किती सुरक्षित आहोत. सुरक्षिततेच्या वातावरणात राहायला आम्हाला आवडतं. पण सर, तुम्ही जे म्हणालात ना, की अ, चांगली समीक्षा लिहिणारी मंडळी आहेत बरं का. तुम्ही थोड्या वेळापूर्वी आपण बोललो, की आदिबंधात्मक याच्यावरती तुम्ही वाचन केलं. प्राध्यापक गंगाधर पाटील अच्छा. यांनी उशी रेग्यांच्या कवितांची फार सुरेख समीक्षा केली आणि ती समीक्षा सर्वसामान्य चौकटी भेदून पण सर्वसामान्य वाचकाला कळेल अशा पद्धतीने सुहृद गाथा म्हणून केलेली आहे. किंवा क्रीम पासोनेल वरती लिहिलेलं आहे. त्यांनी अनायकाबद्दल लिहिलेला आहे, जो भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबऱ्यातून किंवा भाऊपाद्यांच्या कादंबऱ्यातून येतो. या सगळ्या गोष्टींच्या बद्दल ते लिहितात, अशी मंडळी आहेत. पण दुर्दैव असं आहे, की मी स्वतः गंगाधर पाटलांचा विद्यार्थी आहे. माझ्यासमोर अनेक सहकारी जे कोणी आता बघत असतील तेही विद्यार्थी असतील, पण आम्ही तो वारसा कदाचित पुढे नेलेला नाहीये. तसं कारण तशी पुन्हा मी समीक्षक तसे नाही तसे म्हणत नाही, त्याची चांगली समीक्षा पण झालेली आहे. माझ्या पुस्तकांची चांगली समीक्षाही झालेली आहे, पण ती खूप थोडी आहे. बहुसंख्यांबद्दल मी म्हणतोय आणि मी समीक्षेबद्दल नव्हतो म्हणत. मी हो, बेसिकली वाचकांबद्दल बोलत होतो, की सर्वसाधारण वाचक सुद्धा. म्हणजे एशियाड पहिलं झाल्यानंतर आपल्या प्रेक्षकांना खेळ दिसला नव्हता, स्टेडियम दिसलं नव्हतं. दिसला होता तो मुख्य म्हणजे भ्रष्टाचार आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांचे तोकडे कपडे. मी तेव्हा कॉलेज डेज मध्ये होतो. इंदिरा गांधींनी आपलं पहिलं एशियाड दिल्लीमध्ये भरवलं होतं तेव्हा. आणि त्याच्यावरून त्या तोगड्या कपड्यांवरून, जे आत्ता खूप मोठे वाटतील असे कपडे होते, त्याच्यावरून खूप वादंग माजला होता. तेव्हा हे परत म्हणजे खेळ बघण्याची वृत्तीच नाही ना. नाही. म्हणजे चौपाटीला जायचं ते भेळ खायला जायचं, पोहायला नाही जायचं. आज तर गुडघाभर पाण्यामध्ये किंवा निर्माल्य टाकायला जायचं किंवा भेळ खायला जायचं. पोहायला जाणं समुद्रावर हे अनहर्ड ऑफ आपल्याकडे. आणि परदेशामध्ये परत हा वृत्तीतला फरक आहे, की समुद्र पाहिला की उडीच मारायची त्याच्यामध्ये, निदान गळ्यापर्यंत, निदान डोक्यावर पाणी घ्यायचं. पण ते आपल्याकडे नाहीये. सो सिमिलरली तुम्ही म्हणता तसं नाहीये की आपल्याकडे धोका पत्करणारे आहेत ना, तर एवढ्या वेब सिरीज बघणारे आहेत किंवा धोका पत्करणारे वाचक खूप आहेत. पण जी सवय लागते की ते वाचून त्याच्यातून स्वतः काहीतरी शोधण्याची, ही त्यांना लागलेली नाहीये सवय, असं मला म्हणायचं होतं. की आपल्याला एक स्पून फिडिंगची सवय आहे, की आपण काय लिहितो हे वाचकाला सांगत राहायचं. मला आवडणारी, सगळ्यात आयुष्यातली सगळ्यात आवडणारी कथा कुठची, तर काऊ आणि चिऊची, जी आपल्याला पहिल्यांदा ऐकतं वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्षी, तेव्हा जी समजते त्याच्यापेक्षा ती मरेपर्यंत वेगवेगळी कळत जाते. कुठेही त्याच्यामध्ये काही म्हणजे आयुष्यच एवढं क्लिष्ट असतं आणि आयुष्य एवढं खोल आणि उंच असतं की ते आणखी क्लिष्ट करायला जर का तुम्हाला भाषेची गरज लागत असेल, तर आय थिंक तुम्हाला त्या आयुष्यातली क्लिष्टताच मिळालेली नाही. एवढंच म्हणतो. हो सर, मगाशी बोलत असताना तुम्ही हॉटेल व्यवसाय सुरू करण्याबद्दल बोलात. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुसाफिरी केली आहे. अनेक संघर्ष करावे लागलेले आहेत. तर त्या संघर्षांच्या मधनं तुम्ही मार्ग कसा काढला? नेहा सावंतांचा प्रश्न आहे. इथे ऐकणाऱ्या श्रोत्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असेल तर चॅट बॉक्समध्ये द्या. म्हणजे ते प्रश्न माझ्यासमोर येऊन पडतील. योगेश येळवे म्हणून आहेत. त्यांनी एक छान कमेंट केली, की आयुष्यात पहिल्यांदा मला माझ्या विचारांचा माणूस मिळाला. असं त्यांना तुमच्याशी रिलेट करावं असं वाटतंय. अशा थँक्यू, अनेक थँक्यू. पण प्रतिक्रिया. खूप माणसं आहेत. मी हं. अपवादात्मक नाहीये. मला तरी मी कॉमन मॅन समजतो आणि माझा तो दावा आहे, मी एक सामान्य आणि कॉमन माणूस आहे असं. सर, त्या सामान्य आणि कॉमन माणसांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जी मुसाफिरी केलेली आहे, हा, ती वेगवेगळी क्षेत्र जर आपण तपासून घेऊया ना आज. ते तुम्ही ते आज वगैरे वाचता सुरू वाचतावर ते टाकलं होतं, त्याच्यामध्ये जे लिहिलं मी अजून मोजलं नव्हतं. म्हणजे मला माझी पुस्तकं किती आहेत ते सांगता येत नाही. कधी कोणी विचारलं किती पुस्तकं आली असं, तसं मी किती
मुसाफिरी केली ते पण मी अजून मोजलं नव्हतं. आज मी रफली प्रयत्न केला आणि ते 10 का 11 व्यवसाय निघाले आज. म्हणजे अगदी सुरुवातीला माझी पहिली नोकरी, म्हणजे त्याच्या आधी पण केले मी, पैसे कमवायचे धंदे केले, म्हणजे दूध टाक वगैरे असं शाळेतली मुलं करतात तसं, म्हणजे इट वॉज नॉट सिरियस. पण पहिलं मी केलं तेव्हा मला वाटतं 68 किंवा 69, म्हणजे मी 16 किंवा 17 वर्षाचा होतो. तेव्हा वरळी नाक्याला प्रायव्हेट आपलं प्युअर ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी होती, जी कोको कोला आणि सोडा तयार करायची. त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा फॅन्टा चालू केलं, गोल्डस्पॉट तेव्हा जोरात होतं, गोल्डस्पॉटला कॉम्पिटिशन म्हणून फॅन्टा आणलं प्युअर ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेडनी, तर त्याची ऍड करायला त्यांना कॅम्पेन बॉईज हवे होते. आणि त्याच वेळेला काय झालं होतं की मला काश्मीरच्या ट्रिपला जायचं होतं. त्या उन्हाळी सुट्टीमध्ये कॉलेजमधून काश्मीरची ट्रिप जाणार होती. 300 रुपये फी होती त्याची, काश्मीरला जाऊन आठवडाभर राहून यायची. तर मी आईला विचारलं की मी जाऊ का काश्मीरला, 300 रुपये हवेत. ती म्हणायला लागली तुला ट्रिपला जायला पैसे मिळणार नाहीत, ट्रिप काश्मीर स्वतःच्या पैशाने बघायचं असतं, तुला जर का शिक्षणासाठी पुस्तकं हवी असतील, कुठला क्लास अटेंड करायचा असेल तर पैसे माग, काश्मीरला जायचे पैसे आपण आपले कमवायचे. आणि योगायोगाने दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये बोर्डावरती ते लागलं होतं की प्युअर ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नीड्स कॅम्पेन बॉईज आणि पगार 300 रुपये होता. तेव्हा नॅचरली मी म्हटलं आता आपल्याला काश्मीरला जायचं आणि 300 रुपये पगार आहे. कोइन्सिडेंटली मी आणि माझा एक मित्र होता एडमंड डिसा म्हणून, जो तर ह्याला कोल्हापूरचं पर्लला जनरल मॅनेजर होता. मी दोघांनी ते प्युअर ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेड ऍट एज ऑफ 17 केलं. ती माझी पहिली नोकरी. फॅन्टाची ऍडव्हर्टाइजमेंट आणि एक अख्खी ट्रक घेऊन जायची कोको कोलाची आणि फॅन्टा विकायचा, क्रेटनी विकायचा, म्हणजे अख्खाच्या अख्खा क्रेट द्यायचा. एका कोको कोलाच्या ह्याच्यावर एक फॅन्टाचा क्रेट फ्री, फक्त डिपॉझिट ठेवायचं. आणि बरोबर सरदारजी आणि एक ड्रायव्हर आपला बस असायची अख्खी आणि 2 कुली. आम्ही खूपदा मलबारीला लावायचो बस आणि सँडविच वगैरे खायला थांबलो की भिकारी यायचे. फर्स्ट टाइम म्हणजे मला ते आठवलेली गोष्ट तुम्हाला गंमत सांगतो. तर पहिला भिकारी आला त्याला आम्हाला जास्त गंमत करायची वाटली. थंडगार आमच्याकडे आईस बॉक्स पण असायचं, त्यातला एक थंडगार फॅन्टा काढून त्याला दिला प्यायला. तर तो घाबरला, तो पिये ना, त्याला वाटलं ह्याच्यामध्ये काहीतरी ट्रिक आहे, म्हणजे तो नको 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 करायला लागला. त्याला आम्ही बळजबरीने तो फॅन्टा पाजला आणि तेव्हा भिकाऱ्यांची लाईन लागायची रोज, की आम्ही गेलो तिथे की फॅन्टा प्यायला भिकाऱ्यांची लाईन. सो दॅट वॉज माय फर्स्ट जॉब. काश्मीर राहून गेलं, काश्मीर पाहिलंच नाही, पण ती माझी पहिली नोकरी. त्याच्यानंतर मला पुण्याचं खूप वेळ होतं, म्हणजे किल्ले बघायला जे पुण्यामध्ये यायचं. आता किल्ले बघायचे तर पहिल्यांदा ट्रेननी पुण्यात यायचं, मग इथून पायी किंवा एसटीनी ट्रकनी मिळेल तसं असं पुढे जायचं. तर तेव्हा पूनम मध्ये मी जॉब केला 2 महिने किल्ले बघण्याकरता. म्हणजे पूनम मध्ये जॉब करण्याचा हेतू असा होता की तेव्हा निळूभाऊ लिमाये होते आणि त्यांनी मला एक राहायला खोली दिली पूनम मध्ये. आणि माहिती अटॅच बिटॅच काही नव्हती, पण होती, खोली होती. मग मी गपचूप माझ्या 4 मित्रांना बरोबर घ्यायचो रूम मध्ये, ते रात्री बेरात्री यायचे, झोपायचे, सकाळी उठून जायचे. आणि मी किचन मध्ये काम करायचो पूनमच्या. या पूनमचा मटन कटलेट आणि मोगलाई चिकन फार फेमस होती, मी ती करायचो. मेन कुक होता त्याला मी मदत करायचो. जस्ट अ बॉय. 69 म्हणजे परत समवेअर म्हणजे 18-19 पूनम मध्ये नोकरी केली. त्याच्यानंतर मध्ये ताज प्रेसिडेंट नव्हतं तेव्हा, ताज सननसाईडला वगैरे आम्ही शनिवार रविवार की त्याच्या पार्ट्या व्हायच्या, तेव्हा त्यांना त्यांचा स्टाफ कमी पडायचा. मग तिथे वेटिंग करतात, त्याला वेटिंग म्हणायचे, ते काम करायला किंवा असं काम करायला, दरवाजे उघडायला वगैरे आम्ही तिकडे जायचो. त्याच्या आम्हाला दिवसाला 20 रुपये मिळायचे. ती कामं केली. त्याच्यानंतर मी एमटीडीसी मध्ये, एमटीडीसीच्या आधी एस्टेला बॅटरीज, येस, हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर मला जे कळलं की हॉटेल 5 स्टार जी लाईफस्टाईल आहे, इट डझंट सूट मी. एक तर आतमध्ये अडकून राहणार कुठेतरी एसी मध्ये किंवा किचन मध्ये, आणि दुसरं म्हणजे मला समोरच्या माणसाला नेहमी सलाम करावा लागणार आणि तो बरोबर आहे असं म्हणावं लागणार. दोन्ही माझ्या वृत्तीत बसत नाही. म्हणून मी एस्टेला बॅटरीजचं कॅन्टीन चालवायला घेतलं, जे सायन कोळीवाड्याच्या समोर होतं.
मध्ये फक्त एक रस्ता होता, 15 फुटाची त्याला भिंतीचं कंपाऊंड होतं, आणि माझ्या अगोदर जो चालवत होता तो 21 फ्रॅक्चर होऊन त्याला कामगारांनी मारला होता, आणि तो सायन हॉस्पिटलला होता. आणि तिकडे लेबर ऑफिसर जो रॉय म्हणून होता, त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता, आणि तो मला म्हणायला लागला, तेव्हा मला दाढीमिशी म्हणजे मिसरूड पण फुटलं नव्हतं. तो मला म्हणायला लागला, तुला जर का चालवायचं असेल यू आर सिलेक्टेड, म्हणायला लागला, आय ट्राय, की बघूया हॉटेल मॅनेजमेंटचा मुलगा काय करतो, पण आधी जाऊन त्या भैयाला भेटून घे आणि मग तुझा डिसिजन घे. आणि मी त्याला भेटून आलो आणि डिसिजन घेतला. आणि त्यावेळेला असं होतं की शिवसेना, लाल बावटा आणि काँग्रेस तिघही जोरात होते, आणि तिघांच्या युनियन्स होत्या, आणि तिघही पाळीपाळीने बंद करायचे, आणि बंद झाला की तो व्हायलंट बंद असायचा. आणि त्याच्यामध्ये हे असे कॅन्टीन मॅनेजर वगैरे किंवा हे चालवणारे कॉन्ट्रॅक्टर्स नेहमी मार खाणं हा त्यांचा एक मुख्य म्हणजे पंचिंग बॅगच असायचे ते इंडस्ट्रीमधले. माझ्या काळामध्ये 3 बंद झाले मुंबईमध्ये. त्या तिन्ही बंदला मी कॅन्टीन चालू ठेवलं होतं एस्टेला बॅटरीचं. पण मग ते पण साहस संपलं, म्हणजे त्यातलं जे काही साहस होतं ते संपलं. आणि त्याच वेळेला MTDCची ही आली होती ऍड, टूर मॅनेजर हवा म्हणून. मला वाटलं टूर मॅनेजर म्हटल्यानंतर टूर काढायचे असणार, आपल्याला जायचं असणार, म्हणून इंटरव्ह्यू दिला. आय वॉज द फर्स्ट टूर मॅनेजर ऑफ MTDC. त्याच्या अगोदर MTDC मध्ये टूर मॅनेजर ही पोस्टच नव्हती, इट वॉज एक्झिक्युटिव्ह पोस्ट, म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होतं, गॅझेटेड ऑफिसर होतं. सो आय बिकम गॅझेटेड ऑफिसर ॲट एज ऑफ 20. तिथे मी 1-2 महिने राहिलो, पण तिथे त्यांचे त्या काळामध्ये बसेस सुद्धा नव्हते, त्यांचे रिसॉर्ट सुद्धा नव्हते, त्यांच्या टूर्स सुद्धा नव्हते. जस्ट सरकारच्या डोक्यात आलं होतं की आपण असं काहीतरी चालू करूया पुढे इन फ्युचर, म्हणून त्यांनी एक पोस्ट क्रिएट केली होती. माझ्यावर आणखी एक जयंत महाजन म्हणून लागला होता, तो माझा मित्र, तो पुढे पुण्यातलं स्टेडियम हॉटेल चालवायचा. हा जयंत महाजन आणि मी, आम्ही दोघं लागलो. पण तिथे फक्त त्या रिसेप्शन काउंटरवर त्या मुलींबरोबर बसून कंटाळा आला. मग मी एअरलाईन्स फिरायला सुरुवात केल्या, की कुठेतरी भटकायचं आपल्याला, एअरलाईन्स मध्ये बघूया, कॅटरिंगच्या जोरावर परसर बिरसर जग बघायला मिळेल. तर तिथे मी मेजर नसल्यामुळे वयाने रिस्पॉन्सिबल पर्सन होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी मला रिफ्यूज केलं. मग मी शिपिंग लाईन फिरायला सुरुवात केली बॅलट पिअर. सो आय गॉट दिस जॉब. मी अगदी थोडक्यात सांगतोय, सविस्तर मला वाटतं अविरत किंवा मला वाटतं त्रिमागासी मदम किंवा अविरत मध्ये ते सविस्तर आलेलं आहे त्याचा. मी शिपिंग जॉईन केलं ऍज अ चीफ स्टुअर्ड. परत ती अमेरिकन कंपनी होती, म्हणजे चीफ स्टुअर्ड म्हटलं तरी त्याच्यामध्ये ओव्हर टाईम ठेवणं, सगळं सेल्स परचेस, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. इट वॉज ॲज गुड एज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर टू कॅप्टन. आणि मला टायपिंग वेपिंग येत असल्यामुळे ते सगळं मला करावं लागायचं. मग तिकडे परत क्रॅशेस झाले पहिल्या जहाजावरती, आणि त्याच्यावरती म्युटिनीच झाली, जवळजवळ बंड झालं, आणि 4 ऑफिसर सॅक झाले करप्शनमुळे. तेव्हा जो सुपर आला त्यांनी मला सांगितलं की चीफ स्टुअर्डमुळे कॅप्टन, चीफ ऑफिसर, सेकंड ऑफिसर आणि रेडिओ ऑफिसर सॅक होणं ही कंपनीमध्ये पहिल्यांदा घडलेली गोष्ट आहे, आणि शेवटची आहे. ह्याच्या पुढे तुला सॅक करू आम्ही असं काही केलं असतं. तुला जर का तुझ्या मताप्रमाणे शिप चालवायची असेल तर यू बिकम अ मास्टर, कंपनी विल हेल्प यू. आणि कंपनीने मला मदत केली टू बिकम अ नेव्हिगेटिंग ऑफिसर. आणि आय बिकम नेव्हिगेटिंग ऑफिसर. म्हणजे चीफ स्टुअर्ड पासून हा नवीन व्यवसाय टोटली नेव्हिगेशन मध्ये. म्हणजे त्या कॅप्टननी सुद्धा मला सांगितलं, कारण माझा पगार तिथे कधी $450 वरून एकदम $75 आला. म्हणजे तो येणार होता तसा $75. पण लकीली मला जी दुसरी कंपनीनी अतिशय चांगल्या मनाने मला जी पोस्ट दिली ती चीफ स्टुअर्ड कम कॅडेट अशी दिल्यामुळे आय गॉट बेटर रेम्युनरेशन. नाहीतर पण ते सुद्धा म्हणजे ते मी, मला कॅप्टननी सांगितलं तू माझ्या समोर वडिलांना फोन कर आणि वडिलांची परवानगी घे. तेव्हा मी लहान होतो. वडील हो म्हणाले तर आम्ही तुला कॅडेटशिप देतो. तर मी वडिलांना फोन लावला शिपवरून. तेव्हा हे सगळं मोबाईल आणि सॅटेलाइट्स नव्हते, तेव्हा आपला, आणि लकीली घरामध्ये फोन होता. तर तो वडिलांनी फोन उचलला, कॅप्टन माझ्या बाजूला बसलेला होता, आणि मी वडिलांना विचारलं की असं असं झालेलं आहे आणि मला कंपनीने प्रपोजल दिलंय की मी कॅडेटशिप करायला हरकत नाही म्हणून, म्हणजे कंपनी विल हेल्प मी ऑल द वे, पण त्याच्यामध्ये माझा पगार $450 वरून $75, $450 वरून $75 वरती येईल,
तर मी हे करू का? तेव्हा वडिलांनी मला पहिला प्रश्न असा विचारला की तुला हे मला विचारायला कोणी सांगितलं? म्हणजे ही न्यू की हे विचारणं हे माझ्या वृत्तीत बसत नाही, हे मी न विचारता करायला पाहिजे, हे मला विचारायची गरजच वाटली. त्या अर्थी माझ्यावरती कोणीतरी इन्सिस्ट केलं. मी कॅप्टनकडे पाहिलं, कॅप्टन असला आणि तिथून निघून गेला. आणि मग त्याच्या पुढे आमच्या दोघांचं बोलणं झालं. आय रिसिव्ड टू द कॅरेक्शन. त्याच्यानंतर मी नेव्हिगेटिंगच्या एक्झाम्स दिल्या. आय बिकेम द नेव्हिगेटिंग ऑफिसर. आणि त्याच्यानंतर मग काही फॅमिली प्रॉब्लेम्स आले, आई एकटी राहिली आणि सो आय लेफ्ट शिपिंग आणि मी इकडे आलो. मी महाबळेश्वरमध्ये एक जमीन घेतली. ती जमीन लिटिगेशन मध्ये अडकली माझ्या नेहमीच्या वृत्तीमुळे. आणि म्हणजे मला गव्हर्नमेंट बरोबर केस लढावी लागली. स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि त्याच्यानंतर काही काय म्हणतात ना, धुंदळांडगे म्हणतात, हे सगळं लढायला लागल्यानंतर आय वॉज टोटली बँक करप्ट. त्याच वेळेला मग हे लिखाण चालू झालं, आयवामारू आलं. ह्याच्यामधून मिळणारे पैसे, हा एक व्यवसाय म्हणायचा की नाही, खरं हा व्यवसाय होऊच शकत नाही. मराठीमध्ये लिहिणं हा व्यवसाय होऊच शकत नाही. तर त्याच्यानंतर मग आता करायचं काय म्हणून विचार करत असताना, म्हणजे 4 एकर जमीन होती माझ्याकडे महाबळेश्वरमध्ये, पण त्याच्यावरती मी काय करू शकत नव्हतो. मग माझ्या काही मित्रांना कॅटरिंगच्या भेटलो. तेव्हा सगळे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये चांगल्या पोस्टवरती होते. मला खायला प्यायला काही प्रॉब्लेम नव्हता. सो आय टू गो टू देम. मग त्यांनी मला ऍडवाइस केलं तू हॉटेल कन्सल्टेशन चालू कर, म्हणून मी हॉटेल कन्सल्टेशन चालू केली. हा आणखी एक नवीन व्यवसाय. मग हॉटेल कन्सल्टेशनसाठी मी एका क्लायंटला भेटलो. तेव्हा तो क्लायंट मला म्हणाला तू हॉटेल इंटिरियर सकट का नाही करत? म्हणजे आम्हाला त्या काळामध्ये सगळेच जण हॉटेल उघडायचं असं एक हेच निघालं होतं, साथच होती ती. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते हॉटेल उघडायचे. तो माझ्या पाठी लागला की तू, म्हणजे मी पहिल्यांदा त्याला सगळं डिझाईन, कल्पना असं सगळं सांगितलं. तो म्हणायला लागला की हे सगळं डिझायनिंग वगैरे, इंटिरियर वगैरे तूच कर. मी त्याला सांगितलं की मी आयुष्यात कधी केलेलं नाही. पण तो म्हणायला लागला तू करू शकशील. म्हटलं मला जमलं नाही तर तुझा प्रॉब्लेम. त्याने कबूल केलं, मी ते ऍक्सेप्ट केलं आणि आय बिकेम इंटिरियर डिझायनर. आणि मी त्या पहिल्या वर्षामध्ये 15 लाखाची कामं, म्हणजे 1986 मध्ये. बापरे. हा, म्हणजे माझ्या करप्ट, बँक करप्ट त्याच्यावरून मी एकदम गाडी आली, पेट्रोल आलं, पैसे आले आणि आय स्टार्टेड डुईंग इंटिरियर डिझायनिंग. मग हे इंटिरियर डिझायनिंग करतानाच ही आयवामारू प्रसिद्ध झाली. म्हणजे मी 86 मध्ये इंटिरियर करायला लागलो, 89 मध्ये आयवामारू आली. आणि ते मग थोडंसं खूळ डोक्यामध्ये गेलं लिहायचं वगैरे. आणि मग मी इंटिरियरची कामं रिफ्यूज करायला लागलो. म्हणजे कथेला जसे मॅक्झिमम पैसे मागायचे, कोण देणार नाही एवढे, तसं मग मी इंटिरियर डिझायनिंगला पण पैसे मागायला लागलो. म्हणजे लाखाचं काम असलं तर 3 लाख मागायचे. आणि तरीही देणारी लोक असली तर मग करायचं ते, नाही तर सोडून द्यायचं. असं करताना मग परत लोक याची थांबायला लागली किंवा काही झालं. आणि आय वेंट टू फॅब्रिकेशन. म्हणजे एक माणूस मला भेटला, तो मला म्हणाला की तू माझ्यासाठी मार्केटिंगचं काम करतो. जस्ट दिवसातले काही तास. त्याची मोठी फॅक्टरी होती पण त्याला इंग्लिशचा प्रॉब्लेम होता. तर मी जाऊन क्लायंटला भेटायचं आणि समजून घ्यायचं त्याला काय पाहिजे. म्हणून आय वेंट इन टू फॅब्रिकेशन. आणि मग मी ते फॅब्रिकेशनचं डिझायनिंग पण करायला लागलो, कारण स्टीलशी मी खेळलो होतो शिपवरती. आणि ते फॅब्रिकेशन मला डिझायनिंग वगैरे सगळं कळलं आणि समहाऊ आय स्टार्टेड डुईंग दॅट ऑल्सो. मग एकाचं दुसऱ्याचं प्रपोजल आलं की आपण अशीच एक दुसरं त्याचा प्लांट रिकामा होता. तो म्हणा तू इथे कशाला करतोस मार्केटिंगसाठी, मी तुला पार्टनरशिप देतो आणि आपण पार्टनरशिप मध्ये नवीन चालू करू. त्याच्यामध्ये ती केफायची सांगितलेली गोष्ट आली की त्याच वेळेला दंगल चालू झाली, त्याचा प्रोजेक्ट बंद पडला, माझे पगार संपला, सेव्हिंग संपलं, खलाशी कायम तीच होती. सो आय बिकेम बँकरप्ट अगेन. मग ते असताना परत लिखाण आणि थोडे इंटिरियर परत घ्यायला सुरुवात केली. इंटिरियर करत होतो. आणि त्याच्यानंतर हे साताऱ्याचं संमेलन आलं. साताऱ्याच्या संमेलनातून कल्पना आली आणि मी मॅजेस्टिक जॉईन केलं. आणि मी मॅजेस्टिकची विक्री, ऍक्च्युली मी काहीच बघत नव्हतं. तसं म्हटलं तर मी काय बघत होते प्रश्नच आहे. पण मी रोज सकाळी उठून अशोक कोठावळ्यांकडे जायचो. ते मला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे, ते आम्ही फॉलो करायचो. सो यू कॅन कॉल मी अ लायझा ऑफिसर इफ यू वॉन्ट. मी मस्टरवरती नव्हतो किंवा असं काही नव्हतं, काहीच ठरलेलं नव्हतं.
पण जयवंत दळवींच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या सूचनेनुसार मी मॅजेस्टिक मध्ये 1 वर्ष 1.5 वर्ष केलं. आणि आय थिंक त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन, येस, मॅजेस्टिक सोडल्यानंतर मग नाशिकमध्ये जाऊन मी कन्स्ट्रक्शन करायला लागलो, बॅगलोज वगैरे. आय वेंट इन टू कन्स्ट्रक्शन, प्रॉपर कन्स्ट्रक्शन. आणि मग तिथे कन्स्ट्रक्शन करता करताच शिकलो. त्याच्या आधी मी कधी आयुष्यात कन्स्ट्रक्शन केलं नव्हतं. जसं आधी कधी आयुष्यात इंटिरियर केलं नव्हतं, आधी आयुष्यात कधी फॅब्रिकेशन केलं नव्हतं, नेव्हिगेशन केलं नव्हतं. गंमत म्हणजे मी याच्यावरती लोकप्रभामध्ये काहीतरी 3 का 6 महिने कॉलम लिहिला इंटिरियर डिझायनिंग वरती. आणि अनेक प्रकाशक माझ्या पाठी होती की तू ह्याच्यावरती पुस्तक कर, आपण ते सिलेबस म्हणून लावूया इंटिरियरच्या कोर्सला. म्हटलं मीच केलेलं नाहीये, इट्स नॉट फेअर. पण त्याची भर मी नंतर मग त्याचं हे भरून काढले की मी एक पुस्तक संपादित केलं. आर्किटेक्ट अरविंद झारापकर म्हणून माझे मेवणे आहेत, त्यांच्या बरोबर मेवणे म्हणायचे आपल्या बहिणीचं मिस्टर झारापकर, नाशिकचे मेवणे. तर ते आर्किटेक्ट म्हणून नाशिकमध्ये काम करत होते. मग त्यांच्याबरोबर मी कन्स्ट्रक्शन शिकलो. आणि नंतर त्यांच्याच मदतीने एक पुस्तक म्हणजे त्यांनी एक लिहिलं, मी ते संपादित केलं. आणि ते परिपूर्ण घरासाठी गृहरचना, त्याच्यामुळे तर 2-3 आवृत्त्या 4 आवृत्त्या संपल्या. सध्या नाहीये मार्केटमध्ये अवेलेबल ते, म्हणजे त्याची पण आवृत्ती कुणाला काढायची असली तर. म्हणजे असे सगळे उद्योग करत करत म्हणजे मी कधी नोकरी नाही केल्यामुळे मी रिटायर होऊ शकलो नाही. त्याच्यामुळे अजून काहीतरी उद्योग असे सुरू असतात. एक प्रश्न असा छान आलाय की परत लेखणी सरसावून बसला, आता काय लिहिताय नवीन? पहिले अगदी फ्रँकली सांगायचं तर मी आता परत एकदा आयवामारूच्या स्टेजला आलो. की आयवामारू लिहिताना मी जसं ठरवलं होतं की नाही, आता आपण प्रकाशनासाठी, प्रसिद्धीसाठी, लोकांसाठी काही लिहायचं नाही, लिहायचं ते स्वतःसाठी लिहायचं. त्याच स्टेजला मी परत आलेलो. आणि मला असं वाटतं की मी एक लिहून पूर्ण केलेली कादंबरी आहे, जी कादंबरी म्हणता येणार नाही, ती सिरीज ऑफ नॉवेल्स किंवा नॉवेलच आहे. म्हणजे मला ज्ञानेश्वर मी जेव्हा वाचलं एकीकडे अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी देवगिरीवरती, त्याचा थोडासा वृत्तांत, आणि तो ज्या स्पीडनी नर्मदा ओलांडून खाली कन्याकुमारीपर्यंत गेला, हे वाचल्यानंतर मला असा प्रश्न पडला की आपण काय करत होतो आणि आपलं असं का झालं. आणि त्याच्यामधून मग मी त्या समाज व्यवस्थेचा अभ्यास करायला लागलो. तोपर्यंत मला जाती धर्म वगैरे असे काही फार कळत नव्हते, आणि मला ते कुठे मिळेना. म्हणजे मला तर 1296 अलाउद्दीनची स्वारी, तिथून ते विजयनगरच्या साम्राज्यापर्यंतचा इतिहास असा भगदाड आहे. म्हणजे गोधडीला जसं भगदाड पडावं तसं ते भगदाड आहे, की ते नाहीच आहे. म्हणजे यादवांचा इतिहास थोडा मिळतो. म्हणजे तेव्हा रामचंद्र देवराव यादव किंवा यादव साम्राज्य देवगिरीचं हे सगळ्यात मोठं साम्राज्य होतं एशियातलं, सगळ्यात रिच असं साम्राज्य होतं. पण त्या रामचंद्रदेवराव यादवाच्या मुलाचं नक्की नाव काय, मुलीचं नक्की नाव काय, किंवा त्यावेळेचा सगळा जो हिशोब आहे तो मिळत नाही. तो शोधता शोधता माझ्या असं लक्षात आलं की ज्ञानेश्वर त्याच काळातले, नामदेव त्याच काळातले, जनाबाई त्याच काळातली, गोरा कुंभार त्याच काळातले, आणि ह्यांचे सगळे अभंग मिळतात. आणि रामदेवरावाचं याचं डॉक्युमेंटेशन नाहीये त्या साम्राज्याचं. असं का व्हावं? म्हणून मग मी ज्ञानेश्वरांचा अभ्यास चालू केला हे करायला. मला ज्ञानेश्वरी मी पकडलं. आणि असा प्रश्न सुरुवातीला पडला की गीता ही लढ असं सांगण्याकरता कृष्णाने अर्जुनाला उद्युक्त करायला, लढायला लिहिली. ज्ञानेश्वरांना ती का ट्रान्सलेट करावीशी वाटली, कुणाला लढ म्हणून सांगावं असं वाटलं. इट वॉज अ राईट टाइम. म्हणजे यांची अल्लाउद्दीन खिलजीची देवगिरीवर स्वारी होण्याआधी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांना असं दिसत होतं का की आता 300 वर्ष वरती मोगल राज्य करतात, ते आता नर्मदा ओलांडून कधीतरी येतील, आणि जे लढतील ते बहुजनच लढतील, आणि त्या बहुजनांनाच उद्युक्त करायला पाहिजे लढायला. आणि त्यांना उद्युक्त करण्यासाठी त्यांनी ती लिहिली असेल का? मग त्यांनी त्याच्यामध्ये काय लिहिलंय हे शोधताना मला असं कळलं की त्यांनी जातीभेदाबद्दल खूप काही लिहिलेलं आहे, त्यांनी मूर्तीपूजेबद्दल खूप काही लिहिलेलं आहे. म्हणजे जर का तुम्ही पसायदान वाचलात तर त्याच्यामध्ये अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे ते तुम्हाला सांगतात.
म्हणजे खरं तर मी म्हणेन की पसायदान ही सुरुवातीला यायला पाहिजे ज्ञानेश्वरीच्या, की आधी तुम्ही ज्ञानेश्वरांचं चरित्र वाचा, मग पसायदान वाचा. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना का आत्महत्या करावी वाटली, आत्मार्पण आपण ज्याला म्हणतो ते का करावं असं वाटलं. ज्ञानेश्वरांनी तिथे पैठणला जाऊन आपलं का गेले पैठणला, तर त्यांनी म्हणजे त्यांची मुंज व्हावी, भावंडांची मुंज व्हावी, त्यांना समाजाने परत घ्यावं म्हणून आलं. मग त्यांना तिथे शुद्धीपत्र तेवढ्यासाठी ते मिळायला गेल्यानंतर, मग शुद्धीपत्र मिळाल्यानंतर त्यांनी मुंज का नाही केली, का नाही करून घेतली, ते परत समाजात का नाही आले, त्याच्याऐवजी त्यांनी ज्ञानेश्वरी का लिहिली. मग ते ज्ञानेश्वरी लिहिण्याचा त्यांचा उद्देश काय असेल आणि ते पसायदानामध्ये काय म्हणतायत. खळांची व्यंकटी सांडो म्हणजे हे खळ कोण आहेत. गीतेमध्ये दुर्जन सज्जन नाही आहेत, ज्ञानेश्वरी मधले हे खळ कोण आहेत. स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे स्वधर्माचा उदय हो असं ते म्हणतात. म्हणजे आत्ता आहे त्याला त्यांना स्वधर्म म्हणायचं नाही, मग हा स्वधर्म कुठचा आहे. मग ते स्वधर्म म्हणजे असं म्हणतायत का की प्रत्येक माणसाला जसं हवं तसं जगू द्या, जातपात नष्ट होऊ द्या, की जी जात तुमच्यावरती कर्म लागते, जात तुमच्यावरती कर्म लादू म्हणजे ती जन्मनिष्ठ जात आहे आणि ज्या जातीत जन्माला तेच तुम्हाला करायला पाहिजे. पण तुम्ही जे करता त्याच्यावरून तुमची जात ठरावी असं त्यांना म्हणावं असं वाटतं का, ती कर्मनिष्ठ असावी असं त्यांना वाटतं का. हे सगळं आल्यानंतर डोक्यामध्ये मला त्या कालखंडाची कादंबरी लिहावीशी वाटली. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर नाही, त्याच्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी नाही, त्याच्यामध्ये रामचंद्रदेवराव यादव नाही, पण तेव्हाचा एक सामान्य माणूस की ज्यांनी ज्ञानेश्वरी जिवंत ठेवली. साम्राज्याचा इतिहास नाही राहत, डॉक्युमेंटेशन नाही राहत, पण ज्ञानेश्वरी मधल्या म्हणजे नामदेवांच्या सोप्या आहेत, गोरा कुंभाराच्या सोप्या आहेत, ज्ञानेश्वरीतल्या ज्या ओव्या आहेत त्या अशा मुखोद्गत करायला किंवा एका पाठोपाठ एक म्हणायला कठीण आहेत. आणि तसं असताना त्या सगळ्या ओव्या हजारो वर्ष, शेकडो वर्ष शिल्लक राहाव्यात, त्या का राहिल्या, कारण त्या कुणीतरी मुखोद्गत केल्या, त्या कुणीतरी माउथ टू माउथ ट्रान्सफर केली. मग हे नक्की काय झालं, ह्याचा कुठे आपल्या इतिहासाशी संबंध आहे का, हे लिहिण्याकरता मी कादंबरी लिहायला सुरुवात. आणि ती जसं लिलियनची बखर, मी तेव्हा म्हटलं होतं की मला ऐतिहासिक लिहायचं होतं म्हणून मी लिलियनच्या बखरला हात घातला. मग ही सुद्धा ह्याचा काय लोकांचा रिस्पॉन्स येतो म्हणण्याकरता ही मी तुकड्या तुकड्याने लिहित दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध केली. आणि तेव्हा ते लिहिताना मला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला, लोकांना ती अतिशय आवडली. म्हणजे प्रकाशक तिला हवे तेवढे पैसे द्यायला तयार होते दिवाळी अंकाचे, म्हणजे मुंह मांगा दाम देत होते. किंवा काही मला असे भेटले वाचक की त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये अख्खी कादंबरी उतरवून काढली. जसं ज्ञानेश्वरी लिहितात तशी त्यांनी ती कादंबरी अख्खी स्वतःच्या हातामध्ये लिहून काढली. तर हे सगळं झाल्यानंतर आज म्हणजे जेव्हा प्रसिद्धीची वेळ आली तोपर्यंत वातावरण एवढं बदललेलं होतं आपलं की मला काळजी वाटायला लागली की ही जर का प्रसिद्ध झाली तर प्रकाशकाचं निश्चित काय होईल हे मी सांगू शकत नाही. म्हणजे ती लोक कशी ऍक्सेप्ट करतील. कारण आपण म्हणतो की जातीभेद गेले पाहिजेत म्हणून, जातीभेद गेल्याशिवाय आपलं काही खरं नाही म्हणून, पण बाबासाहेबांनी तेच सांगितलंय, पण आपण त्याच्यापासून काहीच घेत नाही आहोत. किंवा मूर्तीपूजा, बाबासाहेबांनीच सांगितलं सगळ्या मूर्त्या फेकून द्या, पण नाही ऐकत आपण हे सगळं. तर हे जे सगळं आहे ज्ञानेश्वरीमध्ये हे आहे. ज्ञानेश्वरीमधले असे एका पाठोपाठ एक अभंग येत जातात की त्यांना ज्ञानेश्वरांना मूर्तीपूजेबद्दल पण काय बोलायचं ह्याच्यासाठी. पण कुठले तरी एक दोन अभंग काढून मग लोक मग ज्ञानेश्वर असं का म्हणाले असं विचारतात. पण मुळामध्ये हे आहे की आज जर का ज्ञानेश्वरीतल्या त्या ओव्या रस्त्यावरती उभ्या राहून जोराने म्हटल्या आणि त्याचा अर्थ लोकांना समजून सांगितला तर लोक आपल्याला जिवंत ठेवतील का. ही अगदी म्हणजे जे ज्ञानेश्वरीची दिंडी काढतात किंवा जे ज्ञानेश्वरी डोक्यावरून घेऊन जातात त्यांनी वाचले आहे का ज्ञानेश्वरी. अर्थ स्पष्ट आहे अगदी. तुम्ही म्हणजे कुणाची निरूपण त्याच्यातलं वाचलात अगदी गोनी दांडेकरांपासून ते मामासाहेबांपर्यंत किंवा साखरे महाराजांपर्यंत, तरी त्याच्यामध्ये त्या ओव्यांचा अर्थ तोच निघतो. त्याच्यामध्ये दुसरा अर्थच निघू शकत नाही. अतिशय स्पष्ट
आणि स्पेशली त्या ओव्यांमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी हे समजावून सांगितलेलं आहे. आणि ते त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीच्या आधी सांगितलेलं आहे. सर, मी वर्गामध्ये शिकवत असताना अनेकदा हा दृष्टिकोन मांडतो की नेमकी त्याच दरम्यान ज्ञानदेवांनी हा विचार का मांडला असेल. ज्ञानेश्वरीच्या मध्ये कर्मयोगाचा सिद्धांत आहे. पहिल्या 12 अध्यायांच्या मध्ये ते कर्मयोग मांडतात, म्हणजे गीतेमध्ये पहिल्या 12 अध्यायांमध्ये 9 अध्यायांमध्ये कर्मयोग आहे. मग हळूहळू शिफ्ट होत ते भक्तियोगापर्यंत जाऊन पोहोचतात आणि पुन्हा एकदा शेवटी कर्ममार्गावरती जाऊन सेटल होतात. हे जे सगळं त्यांना करायचं आहे ते सर्वसामान्य माणसाला चेतवण्यासाठीच त्यांनी केलेलं असणार. हा उत्सुकता म्हणून मी त्याला दृष्टी देण्यासाठी म्हणले. इथे दृष्टी देते आणि ती नुसती सामान्य माणसाला देऊन उपयोग नाहीये. त्यांना ते श्रेष्ठींना पण द्यायची आहे. ती ते श्रेष्ठ फॉलो करतील तया नाम धर्म. ज्ञानदेवी लिहिताना आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी एकदा भारत भ्रमण केलेलं आहे, अर्धा भारत फिरून आलेले आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव वगैरे ही मंडळी. तीर्थावळीचे अभंग प्रसिद्ध आहे. त्यावेळेस त्यांनी नक्की ते सेन्स केलं असणार की आता आला नक्की असणार. मजा येईल सर. उत्सुक आहे सर या तुमच्या सगळ्या कादंबरीची वाट. नाही, ह्याचे मी 5 तुकडे लिहिलेले आहेत आणि 6व्या आणि 7व्या तुकड्यामध्ये हे सगळे मी कनेक्ट करणार होतो. पण आज आजूबाजूला वातावरण आहे त्याच्यामध्ये ते नाही करावं असं वाटत. म्हणजे वाचकाला तरी ते हवंय का असा प्रश्न पडतो. सर हवंय नाही 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 मला हे बघा, मी पुस्तकं विकलेत, मी पुस्तकं लिहिलेत, मी पुस्तकाची प्रदर्शनं भरवलेत. मी ह्या सगळी वाचन प्रक्रिया, लेखन प्रक्रिया आणि पुस्तक प्रक्रिया ही एवढ्या चारी बाजूंनी पाहिलेली आहे. आपण जे वाचक म्हणतो ना ते हाताच्या बोटावर मोजणे एवढे आहेत. फार तर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र मिळून 1000-1500 असतील. आता आयवा मारूच्या जर का 30 वर्षामध्ये 6000 प्रती 7000 प्रती विकल्या जात असतील तर तुम्ही वाचक किती आहात असं म्हणतो. अगदी म्हणजे मला इतर पुस्तकांबद्दल मी बोलू शकत नाही, पण मी निदान माझ्या पुस्तकाबद्दल बोलू शकतो की तुम्ही कुठे वाचक आहेत. 30 1990 पासून आजपर्यंत म्हणजे 31 वर्ष झाली. जे पुस्तक 25 वर्षानंतर पेंग्विनला अनुवाद करावं असं वाटलं, मी अनुवाद करून छापावं असं वाटलं, की ज्याला कुठलीही नावाजलेलं नाही की त्याला कुठल्याही म्हणजे असं मान्यता मिळालेली नाही असं पुस्तक. तर ह्या पुस्तकाला जर का मराठीमध्ये याच्यात समजा 7-8 हजार प्रती विकल्या जात असतील तर मी नाही म्हणत वाचक आहे असं. मला कुठचाही असा भ्रम नाहीये, मला कुठचेही खोटे असे हे करायचे नाहीत. लोक हसतात. म्हणजे पेंग्विननी मला जेव्हा विचारलं की किती ह्याच्या मराठीत किती प्रती गेल्या असतील, दे कुडंट बिलीव्ह. आणि तरीही त्याने ते पुस्तक काढलं. मी त्यांना जेव्हा सांगितलं 6000 प्रती गेल्या किंवा त्यावेळेला 5000 गेले, 5000 गेले, दे वर शॉक्ड. म्हणजे त्यांना असं वाटलं असेल की मराठीमध्ये कोण वाचतं का असं. सर इंग्रजीमध्ये एमडी आयोमरच्या किती प्रती संपल्या असतील? ऍक्च्युली मला नाही माहित त्याचा. आय हॅव नो रेकॉर्ड, कारण ते सगळं प्रशांत बघतो. मी त्याच्यात गेलोच नाही. म्हणजे मी त्या पेंग्विनकडेही कधी गेलो नाही, मी पेंग्विनच्या लोकांनाही भेटलो नाही. मी आयवामोरीच्या बाबतीत मला काहीच म्हणजे कुठच्याच बाबतीत मी कधी काय केलं नाही. पण ते सगळं प्रशांत पेटेने केलं. म्हणजे ती पण एक गमतीची गोष्ट आहे. तो सेकंड ऑफिसर असताना माझ्याकडे आला, म्हणायला लागला की ह्याच्यावर मला चित्रपट करायचा आणि मला कादंबरी करायची, मी ही ट्रान्सलेट करणार. आणि खूप आधी येऊन गेले ते. म्हटलं कुठतरी जाईल, परत नाही येणार, विसरून जाईल. पण त्यांनी त्याचा पाठपुरावा केला, त्यांनी ती ट्रान्सलेट केली, तोच पेंग्विनला त्यांनी ती पाठवली, ते सगळं त्यांनी केलं. सर रामदास खरे यांची एक अप्रतिम प्रतिक्रिया बरं का. व्रतस्थपणे लेखन करणाऱ्या लेखकाचा समृद्ध प्रवास घडत चाललाय सर रामदास खरे म्हणतात. त्यांचं नुकतंच एक छान कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध झाला. आपल्या वास्तव समूहाचे ते सदस्य आहेत. तर आता पुन्हा तुमच्या गप्पांमध्ये हरवून जातात. 6:35 झालेली आहेत. अनेक प्रश्न मनामध्ये आहेत, अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. परंतु एवढं नक्की, या क्षणाला माझ्या डोळ्यांसमोर तुमची भावी येणारी कादंबरी आहे ती उभी राहते की ती कधी येईल, केव्हा येईल, माझ्या हातामध्ये कशी पडेल. कारण 89 सालापासून आस्था गायत गेली 32 वर्ष मी तुमचा वाचक आहे. आणि जसं रामदास खरे म्हणतात ना, व्रतस्थपणे लेखन करणार, तसं मी तुमच्या कादंबऱ्यांचा, तुमच्या कथांचा व्रतस्थ वाचक आहे. असे अनेक व्रतस्थ वाचक
ठिकठिकाणी पडलेले असतील. या सगळ्या वाचकांच्या वतीनं मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो की तुम्ही सलग 2 महिन्याच्या पहिल्या रविवारी आमच्या सगळ्यांशी संवाद साधलात आणि आमच्या बरोबर खूप मनमोकळेपणाने बोललात. पण सर, शेवटचा शब्द माझा नसणार आहे. शेवटचा शब्द हा लेखकाचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही 2 मिनिटं सर्वात शेवटी या सगळ्या आमच्या लोकांच्या बरोबर बोलावं अशी मी तुम्हाला विनंती करतोय. आणि मग आपण आजचा हा जो कार्यक्रम आहे तो इथे थांबूया. फक्त जाता जाता मला तुम्हाला सगळ्या श्रोत्यांना असं सांगायचं आहे की पुढच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी संवादमध्ये पडद्यामागची नायिका असं ज्यांचा उल्लेख केला होता त्या अरुणा जोगळेकर, ज्यांनी मराठीमधली पहिली धारावाहिक मालिका जी आहे ती निर्माण केली होती. त्यांनी अनेक अक्षरशः लाखापर्यंतचे एपिसोड्स कदाचित गेल्या 30-40 वर्षांमध्ये लिहिले असतील. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. पण आता मी या स्क्रीनवरनं दूर होतोय आणि शेवटचा शब्द हा आपल्या आजच्या लेखकाचा, अपरिचित अनंताचा, जो आम्हाला काही अंशी फक्त परिचित झालेला आहे. कारण काय, अनंताचा अंत तर लागत नाही, पण अनंताच्या अंताचा शोध घेत जाणं हे आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काम आहे आणि ते आम्ही करत राहणार. सर, वाचता वाचता हा समूह, व्हॉट्सअप समूह आणि मराठीसृष्टी.com वतीनं आणि तुमच्या सगळ्या वाचकांच्या वतीनं मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आता यानंतर तुम्ही आमच्या सगळ्यांशी बोलावं अशी मी आपल्याला विनंती करतो. नमस्कार. हा पहिल्यांदाच आपल्यामध्ये समोरासमोर संवाद होतोय. खरं म्हटलं तर मला फक्त मी दिसतोय आणि कोणीच दिसत नाहीये. तेव्हा बोलणं खूप कठीण आहे, कारण मला तुम्ही समोर आहात अशी कल्पना करावी लागते. आतापर्यंत निदान आरेकर सर तरी होते. आता आरेकर सर मी त्यांना म्हणतोय, त्यांना कधी आवडायचं नाही, पण मी नेहमीच प्रोफेसर, शिक्षक या लोकांना घाबरत आलो आणि मानही देत आलो. आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं खूप सोपं असतं, पण प्रश्नच समोर नसताना बोलणं किंवा उत्तर देणं किंवा विनाकारण बोलणे माझ्या स्वभावामध्येच नसल्यामुळे ते थोडंसं कठीण जातंय. पण प्रयत्न करतो की मगाशी मी म्हटलं की आयवा मारूच्या जर का 6,000 प्रती खपल्या जात असतील 31 वर्षामध्ये, तर वाचक आहेत कुठे म्हणून. आय मीन इट. म्हणजे काही वाचक आहेत किंवा नाही त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण जेव्हा 6,000 खपतात त्यावेळेला निदान 6 लाख माणसं ती वाचतात असं मी धरून चालतो. आणि जे खूपशा लेखकांना आयुष्यभरात मिळालं नाही ते मला एकट्या आयवा मारूने दिलं. त्याच्यानंतर लागोपाठ मिळणारं यश म्हणजे आता मी महाराष्ट्र सरकारच्या पुरस्कारांकरता अर्ज करू शकणार नाही किंवा माझा प्रकाशक अर्ज करू शकणार नाही, एवढे पुरस्कार मिळाले. लिमिट ओलांडलेलं. आय हॅव एन्जॉयड रायटिंग. मी अनेक कारणांसाठी लिहिलं. म्हणजे काही वेळेला मी फक्त माझा क्षोभ दूर करण्याकरता आयवा मारू लिहिली, पत्र म्हणून पहिली कथा लिहिली, पैशाची गरज म्हणून त्याच्या पुढच्या काही लिहिल्या, आणि आता परत माझं समाधान म्हणून लिहितोय. पण या सगळ्यामध्ये जे मला समाधान मिळालं ते मला जे वाचक मिळाले त्यांचं जे नुसतं प्रेम नाही म्हणणार, म्हणजे मला वरवरचं काहीच म्हणायचं नाहीये. मी एकदा एका काय म्हणतो आपण त्याला, अंडरवर्ल्डचा डॉन किंवा काही म्हणा, त्याच्या ऑफिसमध्ये बसलेलो असताना एक मुलगा, म्हणजे मला पाणी आणून द्यायला, चहा आणून ज्या पिऊननी दिला, तो मध्येच जेव्हा तो माझ्या टेबलासमोरचा माणूस दुसरीकडे गेला तेव्हा तो हळूच येऊन माझ्या कानात त्यांनी विचारलं, लांडगा लिहिणारे आनंद सामंत तुम्हीच ना म्हणून. आणि मी त्याला हो म्हटल्यानंतर त्यांनी अक्षरशः म्हणजे पायाला हात लावला. आणि मला आवडत नाही हे अजिबात, पण हे जे क्षण असतात ते कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठे असतात आणि हे वाचक सुद्धा खूप मोठे असतात. असे वाचक नाक्या नाक्यावर भेटतात, गावागावामध्ये भेटतात. माझी बायको मला नेहमी सांगते की तुला महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नसेल की जिथे तू उपाशी राहू शकशील, आणि ते खरं आहे. आणि ती माझी कमाई आहे आणि आय एम हॅपी अबाउट इट. मी तुमच्या सगळ्यांचा उपभोग करतो.
नमस्कार.